आजचा आपला जो टॉपिक आहे तो आहे सीसॅट आणि सीसॅट मध्ये आपण बघणार आहोत कॉम्प्रिहेन्शन. आणि हाच एक एरिया आहे ज्याच्यावर जास्तीत जास्त जे कॅन्डिडेट्स आहेत ते अडखळतात. जास्तीत जास्त लोकांना या एरियामध्ये प्रॉब्लेम येतो. ठीक आहे. इवन जी लास्ट टेस्ट झाली होती, लास्ट टेस्ट मध्ये सुद्धा अनेक मुलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम गेला होता. ठीक आहे. अनेक मुलांना असं वाटत होतं की मी जे ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे ते बरोबर आहे, ते योग्य आहे, परंतु जे करेक्ट आन्सर आहे ते काहीतरी वेगळंच आहे. माझं लॉजिक बरोबर असून सुद्धा माझं आन्सर का चुकलं? असा प्रश्न किती लोकांच्या मनात आला? बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आला असेल की माझं लॉजिक कुठे चुकतं आहे? मी व्यवस्थित विचार केला होता आणि तरी सुद्धा माझं का आन्सर चुकलं? सो सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की हा जो पार्ट आहे कॉम्प्रिहेन्शनचा, याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. याच्यामध्ये लॉजिक येतं, तर्कशास्त्र येतं, याच्यामध्ये अॅनालिटिकल रिझनिंग हा पार्ट येतो, हा आस्पेक्ट येतो. त्यानंतर याच्यामध्ये 3 नंबर व्हर्बल रिझनिंग असे अनेक याच्यामध्ये आस्पेक्ट असतात. नुसतंच तुम्हाला एक उतारा दिला, तो वाचा आणि त्याच्यावर 4 प्रश्न विचारायचे आणि उताऱ्यामध्ये त्याची उत्तरं शोधायची आणि ते टिक मार्क करायची. असला जो प्रकार होता, जो आपण शाळेमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळायचा, तसला प्रकार हा नाही. कॉम्प्रिहेन्शन मध्ये तुमच्या ह्या सर्व गोष्टी टेस्ट होतात. ठीक आहे. सो आजच्या या लेक्चरमध्ये आपण ह्या सर्व गोष्टी डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. ओके. आणि बघा, हा आणखीन एक मी तुम्हाला याच्यामध्ये कॅव्हिट एक सांगतो. कॅव्हिट म्हणजे काय? एक प्रकारची सूचना असते. त्याच्यामध्ये एक प्रकारची सूचना अशी आहे की कॉम्प्रिहेन्शन असं म्हणजे असा हा विषय नाही की तुम्ही एक लेक्चर केलं आणि उद्यापासून तुमचा स्कोर इम्प्रूव्ह झाला. तुम्ही म्हणजे असं ते ती क्रोसिनची गोळी नाहीये की तुम्ही ती क्रोसिनची गोळी घेतली आणि लगेच उद्यापासून तुमचा ताप बरा झाला. हे तुम्हाला हे डेव्हलप करावं लागेल. दिवसेंदिवस तुम्हाला याच्यामध्ये प्रॅक्टिस करत राहावी लागेल आणि विदिन द टाईम पिरियड म्हणजे कंटिन्यू जर तुम्ही याचा सराव करत गेलात, तर ही एक प्रकारची ही कला आहे. ही कला तुम्हाला अवगत होईल. ठीक आहे. आणि या कलेचा अजून एक फायदा असा की याच्यामुळे अजून तुमच्या इतर फायदे होणार आहेत. जसं न्यूजपेपर. आजही अनेक लोकांना हा प्रॉब्लेम असेल की न्यूजपेपर मधले जे आर्टिकल्स आहेत, जे एडिटोरियल्स आहेत, त्यांचे अर्थ कळत नाहीत. एक्झॅक्टली लेखकाला त्याच्यात काय म्हणायचं आहे हे कळत नाही. जेव्हा आपण आर्टिकल सुरुवात करतो आणि त्याच्यानंतर जेव्हा आर्टिकलच्या शेवटपर्यंत येऊन पोहोचतो, तोपर्यंत सुरुवात कुठून झाली होती हे सुद्धा आपण विसरून जातो. सो हा सगळा जो प्रॉब्लेम आहे तो तुमचा सुटणार आहे. तुमचं वाचनाचा स्पीड वाढणार आहे. ठीक आहे. तर असे बरेच फायदे याच्यातून आहेत. मग सगळ्यात पहिलं आपल्याला बघायचं आहे की उतारा वाचन. मी आता काही बेसिक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ह्या बेसिक गोष्टी ऑलरेडी आपण कधी ना कधी डिस्कस केलेल्याच आहेत. पण तरी सुद्धा ह्या गोष्टी मी तुम्हाला पुन्हा व्यवस्थितपणे समजावून सांगतो आणि यावेळी काही एक्झाम्पल्स मी घेऊन आलेलो आहे. त्या एक्झाम्पल्सच्या मदतीने मी तुम्हाला सांगणार आहे. तर प्रिमाइसेस किंवा त्याला आपण विधाने म्हणतो आणि प्रिमाइसेसला इंग्लिशमध्ये अजून एक नाव आहे प्रपोजिशन्स. तर याचा एक सरळ अर्थ आहे की हे स्टेटमेंट असतात. हे स्टेटमेंट्स असतात. ठीक आहे. आणि असे अनेक स्टेटमेंट्स मिळून अनेक विधानं मिळून एक पॅराग्राफ तयार होतो. ठीक आहे. हे सिंपल. पहिला कन्सेप्ट एकदम सिंपल. पहिला म्हणजे प्रिमाइसेस. त्यानंतर आता मेन याच्यामध्ये कन्सेप्ट सुरू होतो तो म्हणजे अझम्पशन्स. अझम्पशन्स म्हणजे गृहीतके.
जेव्हा आपण एखादं विधान करतो किंवा एखादी आर्ग्युमेंट करतो, आर्ग्युमेंट किंवा त्याला आर्ग्युमेंटला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? युक्तिवाद. मराठीमध्ये आर्ग्युमेंट म्हणजे युक्तिवाद. एखादं जेव्हा आपण विधान करतो किंवा युक्तिवाद करतो, तर ते विधान करताना किंवा युक्तिवाद करताना काही आपण गृहीत धरलेलं असतं. ठीक आहे? काही गोष्टी गृहीत असतात. जो विधान करतो त्याला सुद्धा ते माहिती असतं आणि जो विधान वाचतो किंवा जो विधान ऐकतो त्याला सुद्धा ते माहिती असतं, की हे गृहीतक आहे. ठीक आहे. आता काही उदाहरणं मी आणलेली आहेत. मागच्या वेळेस मी तुम्हाला वरवरचं एक्झाम्पल देऊन सांगितले होते. पण यावेळेस मी तुम्हाला काही उदाहरणं सांगणार आहे. त्यामुळे गृहीतक म्हणजे काय हे 100% तुम्हाला कळणार आहे. पहिलं उदाहरण बघा. आता याच्यामध्ये इंग्लिश, मराठी सगळं मिक्स तुम्हाला सांगणार आहे. कारण की तुम्हाला माहिती आहे की कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस हे 2 प्रकारचे आहेत. एक म्हणजे पूर्णपणे इंग्लिश, एक म्हणजे पूर्णपणे मराठी आणि अजून एक आहे प्रकार. एक म्हणजे दोन्ही भाषेमध्ये बोथ. म्हणजे एक पॅराग्राफ असतो त्याचं इंग्लिश भाषांतर किंवा मराठी भाषांतर पण तुम्हाला त्यात दिलेलं असतं. सो तुम्हाला तिन्ही भाषा म्हणजे या तिन्ही प्रकारच्या ज्या कॉम्प्रिहेन्शन आहेत याच्यावर प्रॅक्टिस करायची आहे. त्यानंतर हे जर तुमचं पक्क झालं, इथे जर पक्क झालं, तर याचा फायदा तुम्हाला मध्ये सुद्धा होणार आहे. ठीक आहे. एखाद्या वेळेस कधी जाऊन समजा तुमचा मूड झाला द्यायचा किंवा काही मुलं आपल्याकडे आहेत या बॅचमध्ये, की जे एम-पी-एस-सी आणि यू-पी-एस-सी या दोन्ही परीक्षांचा अभ्यास करतायत. सो याचा फायदा तुम्हाला मध्ये सुद्धा होणार. तर पहिलं विधान बघा. द ग्राउंड वॉज स्लिपरी. इट मस्ट हॅव बीन रेनिंग. ग्राउंड हे स्लिपरी होतं आणि पुढे तो म्हणतो इट मस्ट हॅव बीन रेनिंग. जे ग्राउंड आहे ते निसरडं होतं. निसरडं होतं आणि याचं कारण काय? तर निश्चितच पाऊस पडत असेल. ठीक आहे. तर याच्यामध्ये गृहीतक काय मला सांगा बरं? कमेंट करून सांगा गृहीतक काय? ग्राउंड वॉज स्लिपरी आणि इट मस्ट हॅव बीन रेनिंग हे दोन्ही विधानं आहेत. पण याच्यामध्ये गृहीतक काय आहे? नीट लक्ष द्या. या विधानात तो लेखक तुम्हाला 2 गोष्टी सांगतोय, की ग्राउंड स्लिपरी होतं. हे एक विधान आहे आणि इट मस्ट हॅव बीन रेनिंग हे एक विधान आहे. ठीक आहे. आता याच्यातून गृहीतक कसं शोधून काढायचं? लक्षात घ्या. गृहीतक हे स्पष्टपणे लिहिलेलं नसतं. समजून घ्या. गृहीतक किंवा अझम्पशन हे कधीच स्पष्टपणे पॅराग्राफमध्ये लिहिले जात नाही. हे त्या लेखकालाही माहिती असतं आणि वाचणाऱ्यालाही माहिती असतं. हे दोघंही समजून घेतात. ठीक आहे. मग आता याच्यात गृहीतक काय? की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा जमीन निसरडी होते. ठीक आहे. हे गृहीतक आहे. हे लेखकालाही माहिती आहे आणि हे वाचकालाही माहिती आहे. कळतं का सगळ्यांना? पाऊस पडल्यावर ग्राउंड स्लिपरी होतं. हे दोघांनाही माहिती आहे. हे सांगायची गरज नाही. हे वेगळं सांगायची गरज नाही. बरोबर? किती लोकं पावसामुळे घसरून पडलेले आहेत? कदाचित आपल्यापैकी सगळेच लोकं, सगळेच्या सगळे लहानपणी मस्ती करताना पावसात घसरून पडले असू. बरोबर? म्हणजे याचा अर्थ काय? तुम्हाला वेगळ्या पद्धतीने सांगायची गरज आहे का? नाही. प्रत्येकाला कळून चुकलेलं आहे, की पाऊस पडला, की जमीन निसरडी असते. आपण ऑटोमॅटिक हळू-हळू चालायला लागतो. बरोबर? विशेष करून कॉलेजमध्ये असताना. कुठे पाणी सांडलेलं असलं, की ऑटोमॅटिक आपला स्पीड हळू होतो. आपल्याला माहिती असतं, की आपण याच्यावरून जर मस्ती केली, आपण जर फास्ट चाललो, तर आपण याच्यावरून घसरून पडू आणि सगळे लोकं आपल्याला हसतील. बरोबर? मग त्याच्यामुळे हे गृहीतक आहे. हे सगळ्यांनाच माहिती आहे. हे लेखकालाही माहिती आहे, हे वाचकालाही माहिती आहे.
मग आता ही तुम्हाला टेक्निक डेव्हलप करावी लागेल. कारण जेव्हा तुम्ही पॅराग्राफवरचे क्वेशन सॉल्व्ह कराल, तेव्हा तुम्हाला यांचं मदत मिळणार आहे. कुठलं विधान हे गृहीतक आहे, म्हणजे एखाद्या पॅराग्राफमध्ये गृहीतक काय आहे, हे कशा पद्धतीने शोधता येईल आणि ते शोधता आलं, तर त्याची उत्तरं शोधताना तुम्हाला मदत होणार आहे. दुसरे उदाहरणं खूप सोपे आहेत बघा. घरातले लाईट चालू आहेत, म्हणजे ते आता घरीच असतील. विधान 1, घरातले लाईट चालू आहेत. दुसरं, ते आता घरीच असतील. हे दोन्ही विधानं आहेत. ठीक आहे? आता अशा प्रकारचे विधानं आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरतो. आपण बऱ्याच वेळेला जेव्हा पाहुण्यांकडे जातो, संध्याकाळची वेळ असते किंवा कोणाच्या मित्राच्या घरी जातो किंवा सरांच्या घरी जातो किंवा कुणाच्याही नातेवाईकांच्या घरी जातो. आपण बाहेरून बघतो. आपल्याला लाईट बंद दिसले, तर याचा अर्थ आपल्याला डाऊट येतो, की अरे, ते घरी आहेत की नाही? ते घरी नसतील कदाचित. ठीक आहे? मग लाईट चालू आहे त्याचा अर्थ काय? ते घरीच असतील. म्हणजे लाईट चालू ही खूण काय आहे? एखाद्याचं घरी असण्याचा संकेत आहे. हे गृहीतक आहे. म्हणजे आता याच्यातून गृहीतक कसं तयार करू शकतो आपण, की लाईट चालू असले म्हणजे लोकं घरी असतात. हे अझम्पशन आहे. व्हेरी गुड सौरभ. व्हेरी गुड. अंदाज लावणे. लाईट सुरू असणे म्हणजे सामान्यतः लोक घरीच असतात. ठीक आहे? आता हे गृहीतक आपण तयार केलेलं आहे. लक्षात घ्या. हे त्या वाक्यात दिलेलं आहे का? नाही. तर अझम्पशन म्हणून लक्षात घ्या, की अझम्पशन कधीच स्पष्टपणे लिहिलं जात नाही. ते आपल्याला शोधून काढावं लागतं. त्यानंतर तिसरं विधान. आज रविवार आहे. महेश आज घरीच असेल. म्हणजे बरोबर. शुभम थोरात बरोबर. रविवारच्या दिवशी सुट्टी असते हे अझम्पशन आहे. हे लेखकालाही माहिती आहे, वाचकालाही माहिती आहे, की ऑब्व्हियसली रविवारी मोस्टली 99.99% लोकं हे घरीच असतात. मोस्टली. एखाद्या वेळेस हां, संध्याकाळच्या वेळेस कोणीतरी फिरायला जातात, पण युजुअली हा पण हो, सौरभचं पण बरोबर आहे, की हे पण अझम्पशन असू शकतं. कारण की हे जे विधान आहे ते महेशबद्दल आहे. हे जे विधान आहे ते महेशबद्दल आहे. म्हणून महेश दर रविवारी घरीच असतो. हे अझम्पशन आहे. कारण की हे जे स्टेटमेंट आहे ते महेशबद्दल आहे. ठीक आहे? तर हे आपण सेपरेटली बनवलेलं आहे इथे. आपण शोधून काढलेलं आहे. हे त्या वाक्यात दिलेलं नाहीये. त्यानंतर आज मुंबई-पुणे रस्त्यावर खूप गर्दी आहे. सुट्या लागल्या असतील. आपण बघा, आपण डे टू डे लाईफमध्ये सुद्धा असे वाक्य वापरतो, की आपल्याला बस स्टँडवर गर्दी दिसली, तर मग आपण म्हणतो, अनहत आपल्या तोंडातून निघतं, की "अरे, सुट्यांचा पिरियड चालू आहे." लोकं सुट्ट्यांमध्ये घरी जात असतील किंवा सुट्ट्या संपल्या असतील. बरोबर? सुट्या लागल्यावरच ट्रॅफिक जाम असते. बरोबर? मग आता याच्यात गृहीतक काय, की सुट्टीच्या पिरियडमध्ये किंवा सुट्टी लागल्यावर मुंबई-पुणे रस्त्यावर गर्दी असते. सहसा गर्दी असते. ठीक आहे? कारण या स्टेटमेंटमध्ये कोणाबद्दल बोललं जात आहे? फक्त मुंबई-पुणे रस्त्याबद्दल बोललं जात आहे. ठीक आहे? मुंबई-दिल्ली रस्त्याबद्दल आपल्याला माहिती नाहीये. कदाचित मुंबई ते दिल्ली जाणारा रस्ता हा मोकळा असेल रविवारी किंवा सुट्ट्यांमध्ये. त्याच्याबद्दल काही बोललंच जात नाहीये. फक्त आता या विधानावरून आपण गृहीतक काय शोधू शकतो?
की सहसा सुट्टीमध्ये मुंबई पुणे रस्त्यावर गर्दी असते. तुम्हाला हे पॅसेजवरचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना एम-पी-एस-सी पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 असो किंवा यू-पी-एस-सी पूर्व परीक्षा पेपर क्रमांक 2 असो, याच्यामध्ये तुम्हाला स्पष्टपणे सांगितलं जातं, की जी उत्तरे आहेत, ती तुम्हाला उतार्याच्या आधारावरच द्यावी लागतात. उतार्याच्या आधारावर. ठीक आहे? जी काही तुमची उत्तरं असतील, ती उताराच्या आधारावर तुम्हाला टिक करायची आहेत. तुम्ही स्वतःचं लॉजिक किंवा स्वतःचा एक्सपिरियन्स त्याच्यात ॲड करायचा नाहीये. कदाचित एखाद्या सुट्टीच्या पिरियडमध्ये तुम्ही मुंबई-पुणे रस्त्यावरून गेला असाल आणि तुम्हाला मुंबई-पुणे रस्ता हा मोकळा दिसला असेल. होऊ शकतं एखाद्या वेळेस. ठीक आहे? मग याचा अर्थ असा आहे का, की मुंबई-पुणे रस्त्यावर कधीच गर्दी नसते? आपण स्वतःचं लॉजिक लावलं, स्वतःचं एक्सपिरियन्स लावलं, तर ते आपले उत्तरं चुकणार आहेत एवढं लक्षात घ्या. हे एक्झाम्पल तुम्हाला सांगतोय मी. ठीक आहे? आता हे एक-एक विधान आपण बघतो आहे. एक-एक विधान बघतो आहे. त्याच्यावरच येतोय मी शशिकांत. तुमच्या मनातला जो डाऊट आहे ते मला आधीच कळलेला आहे. आपण आता काय करतो हे आपण एक-एक विधान बघतो आहे. पण जेव्हा पॅसेज आपला विचारला जातो, तर पॅसेजमध्ये अशा प्रकारची अनेक विधाने असतात. मग अशा अनेक प्रकारची विधानं जेव्हा तुमच्यासमोर ठेवली जातात, तुम्ही लास्ट टेस्टमध्ये बघितलं असेल, मोठाच्या मोठा उतारा असतो आणि तो उतारा वाचताना आपले पेशन्स टेस्ट होतात. आपली जी उत्कंठा आहे ती ताणली जाते. ठीक आहे. आपल्याला असं वाटतं, की अरे टाईम चालला आणि हा किती मोठा पॅराग्राफ आहे. हा कधी वाचून होईल आणि कधी आपण यांची उत्तरं देऊ. वेळ चाललेला असतो, घाई असते. ठीक आहे. मग अशा वेळेस आपण अ, व्यवस्थित लॉजिक लावू शकत नाही घाईमध्ये. मग त्यासाठी पद्धत काय, की तुकड्या-तुकड्यापासून सुरुवात करा. छोटे-छोटे उदाहरणं घ्या. त्याच्यातून लॉजिक डेव्हलप करा आणि लॉजिक डेव्हलप झाल्यानंतर मग त्याच्यावर जास्तीत जास्त सराव करा. जास्तीत जास्त पॅसेजेस सॉल्व्ह करा. जास्तीत जास्त पॅसेजेस जेव्हा तुम्ही सॉल्व्ह कराल, जास्तीत जास्त सराव जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा तुमचं जे लॉजिक आहे ते डेव्हलप होईल. तुमचा जो स्कोर आहे, तो ऑटोमॅटिकली वाढेल. मागच्या टेस्टमधले मी स्कोर बघत होतो. आपण पॅसेज किती विचारले होते? 2 पॅसेज विचारले होते. त्याच्यावर प्रश्न किती आले होते? 10 प्रश्न आले होते. 10 प्रश्नांपैकी लोकांचे किती बरोबर आले आहेत? तुमच्या सगळ्यांपैकी कोणाचे 2 बरोबर आले, कोणाचे 3 बरोबर आले, कोणाचे 5 बरोबर आले आणि खूप कमी लोकांचे 6 किंवा 7 बरोबर आलेले आहेत. खूप कमी लोकांचं या रेंजमध्ये आन्सर आहे. बाकी सगळ्याचा सगळा क्राउड या रेंजमध्ये आहे. याचा अर्थ काय? की तुमचं लॉजिक अजून पद्धतीने डेव्हलप झालेलं नाहीये. ठीक आहे. आता आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तुम्हाला कळेल की लॉजिकमध्ये काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला ऑटोमॅटिक कळून जाईल की आपलं काय चुकतं आहे पॅसेज सॉल्व्ह करताना. ठीक आहे. पुढचं विधान, या महिन्यात लाईट बिल खूप आले. एसी खूप वापरला गेला असेल. ठीक आहे. काय गृहीतक आहे? की एसी वापरल्यामुळे लाईट बिल खूप येते. व्हेरी गुड. व्हेरी गुड मोनाली. एसी वापरल्यामुळे लाईट बिल खूप येते हे अझम्पशन आहे. गृहीतक आहे. बरोबर? कारण की हा सगळ्यांचाच एक्सपिरियन्स आहे. लेखकालाही माहिती आहे, वाचकालाही माहिती आहे. वेगळं सांगायची गरज नाही. एसी वापरल्यामुळे लाईट बिल खूप येते. बरोबर मोनाली क्षीरसागर. ठीक आहे. सो आत्ता तुम्हाला कळलं का या सगळ्या उदाहरणावरून की अझम्पशन म्हणजे काय? गृहीतक म्हणजे काय? विशाल, सौरभ, सागर सगळ्यांना कळलेलं आहे आता. ठीक आहे. एक एक थंब रूल लक्षात घ्या, की अझम्पशन किंवा गृहीतके स्पष्टपणे
लिहिले जात नाही. लिहिले जात नाही. ठीक आहे. हे कधी स्पष्टपणे लिहिलं जात नाही. हे तुम्हाला ड्राईव्ह करावं लागतं, डिराईव्ह करावं लागतं. त्यानंतर त्यानंतर आहे कन्क्लुजन, निष्कर्ष. एखादी गोष्ट वाचून आपण त्याच्यावर जो निष्कर्ष काढतो, ठीक आहे? किंवा एखादा पॅराग्राफ आपण वाचत असू, तर त्या पॅराग्राफमध्ये जेव्हा निष्कर्ष स्पष्टपणे लिहिलेला असतो, त्याला आपण निष्कर्ष म्हणतो. ओके? आपण काही उदाहरणं घेऊयात. एक मिनिट. बघा. तर एखादा पॅसेज जर तुम्हाला दिलेला आहे, तर त्या पॅसेजवरून किंवा त्या पॅसेजमध्ये निष्कर्ष काय दिलेला आहे, कसं शोधायचं? उदाहरणार्थ तुम्हाला प्रश्न कसे विचारतात बघा. एक तुम्हाला पॅसेज दिला जातो. ठीक आहे? कधी-कधी 1 पॅराग्राफ असतो, कधी-कधी 2 पॅराग्राफ असतात, कधी-कधी 3-4 पॅराग्राफ असतात. आणि मग तुम्हाला प्रश्न विचारला जातो, की या उतार्यावरून काय निष्कर्ष निघतो? काय निष्कर्ष निघतो? ठीक आहे? मग तुम्हाला ऑप्शन दिले जातात 1, 2, 3, 4 आणि हे चारीच्या चारी जे विधानं असतात, ती ती सर्व विधानं त्या पॅसेजच्या संबंधितच असतात. किंवा कधी-कधी काय केलं जातं, की त्या पॅसेजमधलीच काही विधानं घेऊन तुमच्या समोर ठेवली जातात आणि त्यापैकी करेक्ट निष्कर्ष काय? हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ठीक आहे? मग आता पॅसेजेसचे काही पॅटर्न्स आहेत. पॅसेजेसचे पॅटर्न्स आहेत. कसे पॅटर्न्स आहेत? कधी-कधी काय होतं, की एक पॅसेज तुमच्या समोर मांडला जातो. एक पॅसेज लिहिला जातो. त्या पॅसेजची सुरुवात असते, सुरुवात. आणि ती सुरुवातच निष्कर्षापासून केली जाते. सुरुवातच निष्कर्षापासून केली जाते आणि मग त्याला सपोर्टिंग विधानं लिहिली जातात. कधी-कधी काय केलं जातं, की पॅसेजची सुरुवात केली जाते. काही विधानं, काही प्रपोजिशन्स मांडले जातात. मध्ये निष्कर्ष लिहिला जातो. मध्ये निष्कर्ष लिहिला जातो आणि पुन्हा त्याला सपोर्टिंग आर्ग्युमेंट्स खाली मांडले जातात. आणि सगळ्यात कॉमन टेक्निक ही आहे, की सगळे विधानं, प्रपोजिशन मांडली जातात आणि सगळ्यांच्या आधारावर सगळ्यात शेवटी कन्क्लुजन किंवा निष्कर्ष हा मांडला जातो. हे 3 मोस्ट कॉमन टेक्निक्स आहेत पॅसेजेस रायटिंगच्या. मग आता तुम्हाला हे स्किल डेव्हलप करायचं आहे, की कशाप्रकारे निष्कर्ष दिला जातो. ठीक आहे, मी तुम्हाला एक उदाहरण देतो. एक पॅराग्राफ तुमच्या समोर मांडलेला आहे आणि 3 वेगवेगळ्या पद्धतीने तो पॅराग्राफ मांडलेला आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला हळू-हळू तो वाचून दाखवतो. A daily program of yoga is believed to increase the average life expectancy and reduce stress of a common individual. Yet, people who want to make yoga a part of their lives are hampered by lack of adequate information about yoga training centers. Therefore, Doordarshan should give a priority based concessional advertisement for yoga training centers. ठीक आहे. आता याचा अर्थ काय हा समजून सांगतो. योगाचा डेली जो प्रोग्राम आहे, ठीक आहे. जर योगा आपण डेली प्रॅक्टिस केला, तर त्याने आपली एव्हरेज लाईफ एक्सपेक्टन्सी जी आहे, ती वाढते. आणि त्यानंतर आपल्या आयुष्यातला जो स्ट्रेस आहे, सामान्य माणसाच्या आयुष्यातला जो स्ट्रेस आहे, तो कमी होण्यात मदत होते. तरीसुद्धा येट म्हणजे काय? तरीसुद्धा पीपल हू वॉन्ट टू मेक योगा अ पार्ट ऑफ देअर लाईफ्स अशा लोकांना ज्यांना योगाची प्रॅक्टिस करायची आहे, त्यांना ॲडिक्वेट इन्फॉर्मेशन नसते योगा ट्रेनिंग सेंटरबद्दल. ठीक आहे.
मग म्हणून गव्हर्नमेंटनी काय केलं पाहिजे, म्हणून दूरदर्शननी काय केलं पाहिजे, तर प्रायोरिटी बेस्ड कन्सेशनल ॲडव्हर्टाइजमेंट फॉर योगा ट्रेनिंग सेंटर. हे जे योगा ट्रेनिंग सेंटर्स आहेत, त्यांना ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये प्रायोरिटी दिली पाहिजे आणि त्यांना ॲडव्हर्टाइजमेंट रेट्समध्ये कन्सेशन पण मिळालं पाहिजे. की जेणेकरून त्यांच्या ॲडव्हर्टाइजमेंट दूरदर्शनवर दाखवल्या जातील आणि सामान्य माणसाला योगा ट्रेनिंग सेंटरबद्दल माहिती मिळेल. सो या संपूर्ण पॅराग्राफमध्ये जो निष्कर्ष आहे, तो काय आहे? इथं तुम्हाला तो निष्कर्ष पाहायला मिळतो. ठीक आहे? शेवटच्या ओळीमध्ये निष्कर्ष आहे. ही पहिली 2 विधानं जी आहेत, ती आहेत प्रपोजिशन्स किंवा त्याला आपण म्हणतो विधानं किंवा त्याला आपण म्हणतो प्रिमाइसेस. ही जी पहिली 2 विधानं आहेत, ती नुसती प्रिमाइसेस आहेत. ठीक आहे? आणि ते प्रिमाइसेस वाचल्यानंतर त्याच्या आधारावर आपण या शेवटच्या वाक्यावर येऊन पोहोचतो आणि शेवटचं वाक्य काय आहे? शेवटचं वाक्य हे कन्क्लुजन आहे किंवा निष्कर्ष आहे. ठीक आहे? 2 वाक्यांमध्ये परिस्थिती मांडलेली आहे, की योगामुळे फायदा होतो, स्ट्रेस कमी होतो. परंतु ज्यांना योगा करायचा आहे, त्यांना योगा ट्रेनिंग सेंटरची माहिती नसते. म्हणून काय केलं पाहिजे दूरदर्शननी? तर हे केलं पाहिजे. शेवटची ओळ. ठीक आहे? तर याचा अर्थ काय? तुम्हाला अजून कळत असेल, की निष्कर्ष हा स्पष्टपणे मांडला जातो, ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो. कुठलाही पॅराग्राफ हा बिना निष्कर्षाचा मांडला जात नाही, हे लक्षात घ्या. ठीक आहे? त्यानंतर आता हे कळलं का तुम्हाला? निष्कर्ष हा कळला का? पहिला फॉर्मॅट कळला? आता हे पहिलं समजून घ्या तुम्ही. मग याच्या आधारावर मी तुम्हाला समजून सांगेल, की निष्कर्ष कसा ओळखायचा. काही टेक्निक्स आहेत आपल्याकडे, की पटकन तुम्हाला एका नजरेमध्ये ती जी निष्कर्षाची लाईन आहे, ती पटकन तुम्हाला ग्रास्प करता येईल. ठीक आहे? ओके. दुसरा फॉर्मॅट. Doordarshan should give a priority-based concessional advertisement for yoga training centers. A daily program of yoga is believed to increase the average life expectancy and reduce stress of a common individual. Yet, people who want to make yoga a part of their life are hampered by lack of adequate information about yoga training centers. आता बघा, पहिलं जे वाक्य आहे ते काय आहे? तो आहे निष्कर्ष. फर्स्ट सेंटेन्स हे कन्क्लुजन आहे आणि मग त्याच्या सपोर्टला हे जे उरलेले जे 2 सेंटेन्सेस आहेत, ते प्रिमाइसेस आहेत किंवा प्रपोजिशन्स आहेत. ठीक आहे? सो या फॉर्मॅटमध्ये पहिले कन्क्लुजन मांडलेलं आहे, मग त्याच्या आधारावर त्याला सपोर्टिंग अशा आर्ग्युमेंट, सपोर्टिंग अशी विधानं त्यांनी मांडलेली आहेत. तर हा दुसरा फॉर्मॅट झाला. त्यानंतर तिसरा फॉर्मॅट. A daily program of yoga is believed to increase the average life expectancy and reduce stress of a common individual. Doordarshan should give a priority-based concessional advertisement for yoga training centers. People who want to make yoga a part of their lives are hampered by lack of adequate information about yoga training centers. आता बघा, विधानं तीच आहेत. विधानं सेम आहेत. वरच्या 2 पॅराग्राफ मधली जी विधानं आहेत ती सेम आहेत. पण यांचा जो सिक्वेन्स आहे तो बदललेला आहे. ठीक आहे? आणि आता याच्यामध्ये जे कन्क्लुजन आहे, निष्कर्ष आहे, तो काय आहे? हे मधलं सेंटेन्स. आता निष्कर्ष कसा ओळखावा? सो सगळ्यात पहिला आपण प्रश्न विचारला पाहिजे स्वतःला, जेव्हा आपण एखादा पॅसेज वाचतो, त्यानंतर सगळ्यात पहिला प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे, व्हॉट इज द ऑथर ट्राइंग टू प्रूव्ह हिअर? इथे जो लेखक आहे, त्याला नेमकं काय म्हणायचं आहे? आणि कोणती अशी लाईन आहे किंवा कोणता असा सेंटेन्स आहे, की ज्याच्या वाचून आपल्याला नेमकं कळतं, की लेखकाला नेमकं काय म्हणायचं आहे? तर हा पहिला रूल आहे. ठीक आहे? तर मोस्टली तुम्हाला सुरुवातीला जरा प्रॉब्लेम जाईल.
की हा रूल वापरून कन्क्लुजन ओळखण्यासाठी. पण हळू-हळू जेव्हा तुमची प्रॅक्टिस होईल, जोपर्यंत तुम्ही एक 250-300 पॅसेजेस जोपर्यंत वाचत नाही, तोपर्यंत तुम्हाला त्याचं आयडिया येणार नाही. ठीक आहे. सो तुम्हाला हळू-हळू ह्या ज्या टेक्निक्स आहेत, हे स्किल्स आहेत, ते तुम्हाला डेव्हलप करायचे. त्यानंतर आता हा झाला पहिला रूल. दुसरा रूल काय? आयडेंटिफाय सिग्नल वर्ड्स ऑर फ्रेजेस. काही सिग्नल वर्ड्स असतात किंवा काही सांकेतिक शब्द असतात पॅराग्राफमध्ये. तर त्यांचा उपयोग करून, त्यांना ओळखून तुम्ही समजू शकता, की हां, आता इथे हा कन्क्लुजनवर आलेला आहे. कोणताही लेखक कुठल्या ना कुठल्या सांकेतिक शब्दांचा, सिग्नल वर्ड्सचा यूज करून तो कन्क्लुजन लिहायचा प्रयत्न करतो. मग कोणते ते सिग्नल वर्ड्स आहेत? देअरफॉर, thus, so, hence, consequently, as a result, it follows that, it can be inferred that, it shows that, it suggests that, it proves that, it means that. हे असे वेगवेगळे सिग्नल वर्ड्स आहेत. आता हे सगळेच्या सगळे सिग्नल वर्ड्स ओळखण्यासाठी तुम्हाला किमान एक 50 एक पॅराग्राफ तुम्हाला सॉल्व्ह करायला लागतील. तेव्हा तेव्हा कुठे तुम्हाला कळेल, की कोणत्या पॅराग्राफमध्ये कोणते सिग्नल वर्ड्स त्या लेखकाने वापरलेले आहेत. ठीक आहे. तुम्हाला प्रॅक्टिस शिवाय याची सगळ्यांची आयडिया येणार नाही. पण मग तुम्हाला काय करावं लागेल इथे डिटेक्टिव्ह सारखं तुम्हाला रीडिंग करावं लागेल. एका डिटेक्टिव्ह सारखं, की कुठे तुम्हाला सिग्नल वर्ड दिसतो आहे. आणि सिग्नल वर्ड दिसला, की तुमचे अँटिना, तुमचे कान असे ताठ झाले पाहिजे. अरे, हा सिग्नल वर्ड इथे आहे. म्हणजे याचा अर्थ काही ना काही महत्त्वाचं इथे बोललं जात आहे. मग तुम्हाला प्रॅक्टिसने ह्या सगळ्या सिग्नल वर्ड्सची ओळख करून घ्यावी लागेल, की जेणेकरून ऑटोमॅटिकली तुम्हाला तुमच्या ब्रेनला ते सिग्नल जातील, की इथे कन्क्लुजन येणार आहे. त्यानंतर हा पॅराग्राफ वाचा. हा संपूर्ण पॅराग्राफ आपण वाचला. आता मी तुम्हाला सांगितलं, की सिग्नल वर्ड्स ओळखा. मग आता तुम्ही आज्ञाधारक पद्धतीने 2 सिग्नल वर्ड्स इथे ओळखले. काही लोकांनी देअरफॉर हा वर्ड ओळखला, काही लोकांनी सो हा वर्ड ओळखला. ठीक आहे. तुमची पद्धत बरोबर आहे. पण याच्यामध्ये थोडासा मायन्यूट फरक आहे. ठीक आहे. आता बघा. पहिलं सेंटेन्स आहे हे. इट इज इमॉरल टू टेक समथिंग दॅट वन हॅज नॉट अर्न्ड. ठीक आहे. जे आपण कमवलेलं नाहीये, ते स्वीकारणं हे इमॉरल आहे. ते अनैतिक आहे. हे पहिलं विधान. दुसरं विधान. गॅम्बलिंग विनिंग्स आर नॉट अर्न्ड. आपण जुगार खेळून जे काही कमवतो, ती आपली कमाई नाही. तिसरं विधान. गॅम्बलिंग इज इमॉरल. ठीक आहे. सो गॅम्बलिंग इज इमॉरल हे तिसरं विधान. आणि चौथं विधान काय? देअरफॉर अ स्टेट गव्हर्नमेंट दॅट ऑपरेट्स अ लॉटरी इज ऍक्टिंग इमॉरली. जी स्टेट गव्हर्नमेंट लॉटरी ऑपरेट करते ती इमॉरल आहे, ती अनैतिक आहे. ठीक आहे. आता बघा, या चारही स्टेटमेंटला जर आपण अॅनलाइज केलं, तर बघा, पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट या दोघांचं कन्क्लुजन आहे तिसरं स्टेटमेंट. आणि या संपूर्ण पॅराग्राफचं जे अल्टिमेट कन्क्लुजन आहे, अल्टिमेट निष्कर्ष, अंतिम निष्कर्ष काय आहे? तर चौथं स्टेटमेंट. कळलंय का बघा? विवेक, कळलंय का सांगा? सो आपण अशा पद्धतीने लॉजिक आपलं डेव्हलप करतोय. हे सगळं लॉजिकवर आधारित आहे. याच्यामध्ये ब्लाइंड गेम कुठलाच नाही. ओके? बरं. ओके. चला. आता इन्फरन्स आणि इन्फरन्सला मराठीत आपण काय म्हणतो? अनुमान. आणि इम्प्लिकेशन म्हणजे निहितार्थ. ठीक आहे. आता तसं पाहिलं तर हे दोन्ही जे शब्द आहेत ते सेम आहेत. यांचं जे मीनिंग आहे ते काय म्हणतात त्याला ऑलमोस्ट सारखं आहे. ऑलमोस्ट सारखं. ठीक आहे. पण इन्फरन्स म्हणजे काय? जेव्हा तुम्हाला 4 विधानं दिलेली असतात. विधान नंबर 1,
विधान नंबर 2, विधान नंबर 3, विधान नंबर 4 असे 4 स्टेटमेंट जेव्हा दिलेले असतात, तेव्हा तुम्ही तुमचं लॉजिक लावता आणि लॉजिक लावून तुम्ही 5वं स्टेटमेंट जे तयार करता, ठीक आहे? त्याला आपण म्हणतो इन्फरन्स. इन्फरन्स. ठीक आहे? सो इन्फरन्स म्हणजे काय? इन्फरन्स हा छुपा निष्कर्ष असतो. ठीक आहे? इन्फरन्स इज हिडन कन्क्लुजन. इन्फरन्स इज हिडन कन्क्लुजन. आता आपण आत्ताच बघितलं की कन्क्लुजन कधीही स्पष्टपणे लिहिलं जातं. बरोबर? आपण आत्ता इथे बघितलं की हे कन्क्लुजन आहे. ते स्पष्टपणे लिहिलेलं आहे. पहिल्या 2 वाक्यांचं हे कन्क्लुजन आहे. ते पण स्पष्टपणे लिहिलेलं आहे. ठीक आहे? आपण याच्या आधी 3 पॅराग्राफ बघितले होते. त्या तिन्ही पॅराग्राफमध्ये जे कन्क्लुजन आहे ते स्पष्टपणे लिहिलेलं होतं. बरोबर? पण इन्फरन्स काय असतो? इन्फरन्स हा हिडन असतो. इन्फरन्स सुद्धा हा कन्क्लुजनच असतो, पण तो हिडन असतो. तो स्पष्टपणे लिहिला जात नाही. लेखक काय करतो? 4 विधानं तो लिहितो आणि मग म्हणतो, तुम्ही तुमचा अर्थ लावून टाका. तुम्ही तुमचं समजून घ्या काय समजायचं. ठीक आहे, मी नाही सांगणार तुम्हाला. तुम्हाला तो जो कन्क्लुजन आहे, तो जो निष्कर्ष आहे, तो तुम्हाला काढावा लागेल. त्याचं तुम्हाला अनुमान लावावं लागेल. अंदाज लावावा लागेल, की काय याचा निष्कर्ष असेल. ठीक आहे. ज्याप्रमाणे गृहीतक छुप्या पद्धतीने तिथे मांडलेलं असतं. गृहीतक आपल्याला जसं शोधावं लागतं, तसंच तुम्हाला इन्फरन्स सुद्धा शोधावा लागतो. अझम्पशन हे कधी स्पष्टपणे लिहिलं जात नाही. तसंच इन्फरन्स सुद्धा स्पष्टपणे लिहिला जात नाही. कळलंय का तुम्हाला फरक? ह्या तिन्ही गोष्टींमधला? अझम्पशन त्यानंतर अझम्पशन, त्यानंतर कन्क्लुजन आणि इन्फरन्स. ठीक आहे? अझम्पशन म्हणजे अझ्युम करतो आपण. ते लेखकालाही माहिती असतं, वाचकालाही माहिती असतं. ते स्पष्टपणे एक्सप्लिसिटली लिहिलं जात नाही. नॉट एक्सप्लिसिट. ठीक आहे? ते स्पष्टपणे लिहिलं जात नाही. कन्क्लुजन हे स्पष्टपणे लिहिलं जातं. आपण त्याला म्हणतो एक्सप्लिसिट. एक्सप्लिसिट म्हणजे काय? ते स्पष्टपणे लिहिलेलं असतं. इन्फरन्स इज हिडन कन्क्लुजन. इन्फरन्स इज हिडन कन्क्लुजन म्हणजे काय? इट इज अगेन नॉट एक्सप्लिसिट. इट इज अगेन नॉट एक्सप्लिसिट. ठीक आहे? ह्या पद्धतीने आपण हे समराइज करू शकतो. अझम्पशन, कन्क्लुजन आणि इन्फरन्स. इम्प्लिकेशन म्हणजे काय? थोडासा मायन्यूट फरक आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या पॅराग्राफमध्ये 3-4 स्टेटमेंट दिलेले असतात. 3 to 4 स्टेटमेंट दिलेले असतात. आणि त्यांचा जो परिणाम आहे, परिणाम किंवा रिझल्ट, ठीक आहे? किंवा त्याला आपण निहितार्थ म्हणतो. इम्प्लिकेशन म्हणजे काय? निहितार्थ. ठीक आहे? बट तो जो परिणाम किंवा रिझल्ट आहे किंवा जे इम्प्लिकेशन आहे, अगेन इट इज नॉट एक्सप्लिसिट. इट इज नॉट एक्सप्लिसिट म्हणजे काय? स्पष्टपणे लिहिले जात नाही. ठीक आहे? इम्प्लिकेशन आपल्याला शोधून काढावं लागतं. आपल्याला अंदाज लावावा लागतो. आपल्याला विचार करावा लागतो, की अशी जर का परिस्थिती असेल, तर याचा परिणाम काय-काय होईल? ठीक आहे? व्हॉट आर द इम्प्लिकेशन्स? याचा रिझल्ट काय होईल?
काय काय शक्यता होऊ शकते इथून पुढे. तर याचा अर्थ काय, तर इन्फरन्स आणि इम्प्लिकेशन मध्ये हा मायन्यूट फरक आहे. 19-20 चा फरक आहे. एखाद्या पॅराग्राफचं स्ट्रक्चर कसं असतं, एखाद्या पॅराग्राफचं स्ट्रक्चर कसं असतं, ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, एखाद्या पॅराग्राफमध्ये तुम्हाला माहिती आहे की सेंटेन्सेस भरपूर असतात. एखादा पॅराग्राफ एक 7-8 सेंटेन्सेस, 10 सेंटेन्सेसचा एक पॅराग्राफ तयार होतो. मग याचा अर्थ काय, त्या सेंटेन्सेसला आपण काय म्हणतो, विधानं किंवा प्रिमाइसेस किंवा प्रपोजिशन्स. मग याचा अर्थ काय, एका पॅराग्राफमध्ये अनेक प्रिमाइसेस असतात, P1, P2, P3, P4. प्रत्येक प्रिमाइसेसच्या मागे काही ना काही अझम्पशन असतं. ठीक आहे. हे सगळे प्रिमाइसेस कुठल्या ना कुठल्या लॉजिकने एकमेकाशी हे बांधलेले असतात, जोडलेले असतात. ठीक आहे. आणि यांच्या अशा पद्धतीने बांधणी किंवा जोडणी केली जाते की सगळ्यात शेवटी याचं कन्क्लुजन आपल्याला मिळतं. ठीक आहे. सो हा एका पॅराग्राफचा स्ट्रक्चर आहे. एक कुठलाही पॅराग्राफ जो सीसॅट पेपर 2 मध्ये जे कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेस तुम्हाला विचारले जातात किंवा कॉम्प्रिहेन्शन पॅराग्राफ तुम्हाला दिले जातात, त्या कुठल्याही पॅराग्राफचं जे स्ट्रक्चर आहे ते अशा प्रकारचं असतं. ठीक आहे. मग इथे कुठेतरी समजा एखादं कन्क्लुजन जर स्पष्ट लिहिलेलं नसेल, तर त्याच्यावरून आपण लॉजिक लावून इन्फरन्स काढतो. ठीक आहे. इन्फरन्स म्हणजे काय, हिडन कन्क्लुजन तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. कधी-कधी तुम्हाला इम्प्लिकेशन किंवा रिझल्ट किंवा शक्यता काय-काय असू शकतात, त्या विचारल्या जातात. मग अशा वेळेस तुम्हाला लॉजिक लावून तुम्हाला इम्प्लिकेशन शोधावं लागतं. तर इम्प्लिकेशन सुद्धा लिहिलेलं नसतं पॅसेजेसमध्ये. ठीक आहे. कळलंय सगळ्यांना स्ट्रक्चर? पॅसेजमध्ये इम्प्लिकेशन लिहिलेलं नसतं, इन्फरन्स लिहिलेले नसतात आणि अझम्पशन लिहिलेले नसतं. हे आपल्याला शोधून काढायचे असतं. लॉजिक आपल्याला लावावं लागतं किंवा जो लेखक आहे, तो एक विशिष्ट लॉजिक घेऊन सगळे जे म्हणजे प्रिमाइसेस आहेत, त्यांना तो एकमेकांशी कनेक्ट करतो. त्या पॅराग्राफची बांधणी करतो. ते एक विशिष्ट तो लॉजिक लावतो. ते लॉजिक आपण समजण्याचा प्रयत्न करतो. जेव्हा ते लॉजिक आपल्याला पूर्णपणे समजतं, तेव्हा आपण इन्फरन्स पण काढू शकतो, कन्क्लुजन शोधून काढू शकतो, इम्प्लिकेशन सांगू शकतो आणि जे गृहीतक आहेत ते पण सांगू शकतो. तर जो लेखक असतो, त्या लेखकाच्या माइंडमध्ये, त्याच्या ब्रेनमध्ये अशा प्रकारचं पूर्ण स्ट्रक्चर तयार असतं. आणि अशा प्रकारे हे स्ट्रक्चर जेव्हा आपल्या माइंडमध्ये क्रिएट होतं, तेव्हा आपण म्हणतो की आपल्याला कॉम्प्रिहेन्शन झालंय. कॉम्प्रिहेंड करणे म्हणजे काय करणे? कॉम्प्रिहेंड म्हणजे समजून घेणे. ठीक आहे. आणि कॉम्प्रिहेन्शन ही एक कला आहे. आणि त्याच्यावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता पुढे जाऊयात, आर्ग्युमेंट्स. ठीक आहे. एखादं जे प्रिमाइसेस आहे, प्रिमाइस किंवा एखादं जे विधान आहे किंवा एखादं स्टेटमेंट आहे, ते आर्ग्युमेंट पण असू शकतं. ठीक आहे. आर्ग्युमेंट म्हणजे काय, युक्तिवाद. ओके. मग आर्ग्युमेंटचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आहेत. आर्ग्युमेंटचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके. आर्ग्युमेंट बाय एक्झाम्पल, आर्ग्युमेंट बाय एनालॉजी, कॉझल आर्ग्युमेंट, कॉझल आर्ग्युमेंट, सेल्समॅन्स आर्ग्युमेंट आणि आर्ग्युमेंट बेस्ड ऑन क्रोनॉलॉजी. हे 5 प्रकार आहेत आर्ग्युमेंटचे. युक्तिवादाचे हे काही प्रकार आहेत.
हे तुम्हाला समजून घ्यावे लागतील आणि एकदा हे समजलं तर पॅराग्राफ लेखनाच्या ज्या पद्धती आहेत, एखादा लेखक पॅराग्राफ कोणत्या पद्धतीने लिहितो हे तुम्हाला कळेल. त्यानंतर जेव्हा तुम्हाला लॉजिक बेस्ड क्वेश्चन्स विचारले जातील, जेव्हा पॅराग्राफवर आधारित लॉजिक बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील, तेव्हा त्याची उत्तरं देण्यामध्ये तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. ठीक आहे. एखादा युक्तिवाद आपण काय करतो, एक्झाम्पल देऊन करतो. कोणाचं तरी आपण एक्झाम्पल देतो आणि मग त्याच्या बेसिसवर आपण एखादा युक्तिवाद करतो किंवा एखादी आर्ग्युमेंट देतो किंवा एखादा स्टेटमेंट लिहितो. एनालॉजी, कुठल्या तरी गोष्टीमध्ये साम्य असेल तर ते साम्य ओळखून आपण एखादं विधान करायचा प्रयत्न करतो. कॉज इफेक्ट, एखादी गोष्ट घडली तर त्याचं कारण सांगून आपण एखादं विधान करायचा प्रयत्न करतो, की हे झालेलं असेल म्हणून हे झालेलं असेल, हे झालेलं आहे म्हणजेच कदाचित हे झालेलं असेल. ठीक आहे, अशी आपण आर्ग्युमेंट करतो. जेव्हा आता आपण एक्झाम्पल घेऊ तेव्हा तुम्हाला समजेल. सेल्समॅन आर्ग्युमेंट काय आहे, आर्ग्युमेंट बेस्ड ऑन क्रोनॉलॉजी काय, हे पण तुम्हाला थोड्या वेळात कळेल. तर चला आपण याची एक्झाम्पल बघूयात आता. आर्ग्युमेंट बाय एक्झाम्पल. बघा, एखाद्याचं एक्झाम्पल देऊन आपल्याला कशा प्रकारे युक्तिवाद करता येतो किंवा आर्ग्युमेंट करता येते आणि पॅराग्राफमध्ये याचा कसा उपयोग होतो. The Indian Union should declare war on Pakistan because even the United States did so when Libya had resorted to international terrorism. ठीक आहे, भारताने पाकिस्तानच्या विरुद्ध युद्ध पुकारलं पाहिजे कारण युएसएने सुद्धा लिबियाच्या विरुद्ध युद्ध पुकारलं होतं जेव्हा लिबियाने आंतरराष्ट्रीय आतंकवाद पसरवला होता. हे या विधानाचं अर्थ आहे मराठीतून किंवा ट्रान्सलेशन आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये युक्तिवाद कसा केलेला आहे, एखादी आर्ग्युमेंट कशी केलेली आहे, की इंडियाने पाकिस्तानवर वॉर घोषित केलं पाहिजे. का, तर युएसएचं एक्झाम्पल दिलेलं आहे. युएसएचं एक्झाम्पल देऊन पटवून सांगितलेलं आहे की जर युएसएने लिबियाच्या विरुद्ध जर असं केलं असेल तर भारताने सुद्धा पाकिस्तानच्या विरुद्ध असं केलं पाहिजे. ठीक आहे, तुम्हाला आता हळूहळू अंदाज येत असेल, तुमच्यापैकी काही लोकांनी जर पॅराग्राफ याच्या आधी सोडवले असतील तर यांना अंदाज येत असेल की कशा प्रकारे पॅराग्राफची बांधणी होते. ठीक आहे, त्यानंतर दुसरं एक्झाम्पल, we should follow the policy of non-violence because Gandhiji used to preach and practice it. ठीक आहे, आपण अहिंसेचे तत्व फॉलो केले पाहिजे कारण की गांधीजी ते प्रॅक्टिस करायचे आणि फॉलो करायचे. ओके, हे आपण गांधीजींचं एक्झाम्पल देऊन सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे. आपण अहिंसा का वापरली पाहिजे, तर गांधीजी ते यूज करत होते, गांधीजींचं एक्झाम्पल दिलेलं आहे. बरं, त्यानंतर Bradman was out for a duck in his last test while Gavaskar secured 4 in his last ODI. Therefore, Virat Kohli too should be expected to put a dismal score in his last cricket match. ठीक आहे, इथे दोघांचे उदाहरण दिलेले आहेत. ब्रॅडमॅन त्याच्या शेवटच्या टेस्ट मॅच मध्ये 0वर आउट झाला. गावस्कर त्याच्या शेवटच्या ओडीआय मध्ये त्यांनी फक्त 4च रन केले आणि म्हणून विराट कोहली त्याच्या शेवटच्या मॅच मध्ये तो सुद्धा खूप कमी स्कोअर करणार आहे. बरं, आता याच्यामध्ये मजा काय बघा, तुमच्यापैकी जे आता विराट कोहलीचे समर्थक असतील ते का त्यांना आता ते चिडले असतील किंवा धोनी, विराट कोहलीच्या ऐवजी धोनी हा शब्द असता तर ते अजून ते चिडले असते. बरोबर, कारण की लगेच तुमच्या भावनांना हात घातला जातो, इमोशनल अत्याचार लगेच. पण आता इथे आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जे उत्तर आहेत ती पॅसेजच्या आधारावर ती उत्तर शोधायची आहेत. पॅसेजच्या आधारावर आपल्याला
उत्तर शोधून काढायची आहेत. त्याच्यामुळे जे पॅसेज मध्ये लिहिलेलं आहे ते सत्य मानून आपल्याला चालावं लागेल. ठीक आहे. हे आपण आर्ग्युमेंट बद्दल बोलतो आहे. एखादी आर्ग्युमेंट योग्य आहे का अयोग्य आहे हे तुम्हाला विचारलं नाही जाणार. ठीक आहे. म्हणजे भारताने पाकिस्तानवर युद्ध पुकारलं पाहिजे. म्हणजे जर भारताने युद्ध पुकारलं तर ते योग्य राहील का अयोग्य राहील हे तुम्हाला विचारलेलं नाहीये. ठीक आहे. आपण जर अहिंसेचा प्रॅक्टिस केली तर आपण बरोबर असू का चूक असू हे तुम्हाला विचारलेलं नाहीये. ठीक आहे. विराट कोहली शून्यावर आउट होईल का तो सेंचुरी मारेल हे आपल्याला विचारलेलं नाहीये. ह्या आर्ग्युमेंट्स आहेत. हे युक्तिवाद आहेत आणि जेव्हा तुम्हाला युक्तिवाद दाखवला जातो किंवा तुमच्यासमोर युक्तिवाद केला जातो, तेव्हा तुम्हाला बघावं लागतं फोर्सफुलनेस ऑफ आर्ग्युमेंट्स. तुम्हाला आर्ग्युमेंट्सचा फोर्सफुलनेस, एखादी आर्ग्युमेंट किती फोर्सफुल आहे, किती स्ट्रॉंग आहे किंवा किती वीक आहे, हे तुम्हाला फक्त ओळखायचं आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला सांगतो याच्यामध्ये छुपे अर्थ कसे आहेत बघा. युएसएने लिबियावर हल्ला केला. लिबियाच्या विरुद्ध वॉर केला. म्हणजे तसंच्या तसं भारताने केलं पाहिजे का? नाही. दुसऱ्याने माती खाल्ली म्हणून आपण माती खाल्ली पाहिजे का? नाही. दुसऱ्याने विहिरीत उडी मारली म्हणून आपण विहिरीत उडी मारणार का? नाही. मग एखाद्याने एखादी गोष्ट केली तर आपण पण तीच करायची का? नाही. तर इथे आपण या आर्ग्युमेंटला काय म्हणणार की धिस आर्ग्युमेंट इज अ वीक आर्ग्युमेंट. ही आर्ग्युमेंट वीक आहे. हे जे सगळे एक्झाम्पल्स आहेत ते प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन्स अभ्यास करूनच मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आणि एक्झाम्पल दिल्याशिवाय ते आपल्याला नाही कळणार. बरं, त्यानंतर गांधीजींनी अहिंसेचं तत्व स्वीकारले. मग आपण पण तेच करायचं का? ठीक आहे. एका अर्थी आपण म्हणू शकतो कारण की गांधीजीला आपण फादर ऑफ द नेशन म्हणतो. ठीक आहे. फादर ऑफ द नेशन म्हणतो. मग त्यांचं एखादं तत्व असेल तर आपण ते फॉलो करू शकतो. ठीक आहे. प्रोबॅबली वी कॅन फॉलो. ठीक आहे. प्रोबॅबली वी कॅन फॉलो. बट इट डिपेंड्स. याच्यामध्ये फोर्सफुलनेस तुम्हाला डिग्रीमध्ये तुम्हाला बघावं लागेल. आता दुसरं एक्झाम्पल पुढचं की ब्रॅडमॅन आउट झाले. ब्रॅडमॅन हे शेवटच्या त्यांच्या टेस्टमध्ये 0वर आउट झाले. गावस्कर शेवटच्या ओडीआय मध्ये 4 वर आउट झाले. मग कोहली हा शेवटच्या मॅच मध्ये कमी स्कोअर करेल का? काही सांगू शकत नाही आपण. ठीक आहे. मे बी कोहली शेवटच्या याच्यामध्ये सेंचुरी मारेल. काही सांगू शकत नाही. असा काही नियम आहेत का की जो महान बॅट्समन आहे तो शेवटच्या मॅच मध्ये तो 0वर आउट झाला पाहिजे? हा कदाचित योगायोग असू शकतो ना. हा योगायोग आहे की शेवटच्या मॅच मध्ये त्यांनी 0 स्कोअर केलाय किंवा कमी स्कोअर केला. असा काही नियम नाहीये. मग त्याच्यामुळे ही जी आर्ग्युमेंट आहे ती कशी आहे? ती वीक आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये ट्रू किंवा फॉल्स असं न समजता स्ट्रॉंग का वीक हे तुम्हाला याच्यातून ओळखावं लागेल. आणि या स्ट्रॉंग आर्ग्युमेंटच्या आधारावर किंवा वीक आर्ग्युमेंटच्या आधारावर तुम्हाला जे स्टेटमेंट दिलेलं आहे किंवा जे कन्क्लुजन दिलेलं आहे ते कितपत योग्य आहे याची प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. त्याच्यावर आधारित तुम्हाला पॅसेजवर आधारित प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. त्यानंतर खूप अजून असे मजेशीर आपण एक्झाम्पल बघणार आहोत. हा आता बघा आर्ग्युमेंट बाय अनालॉजी. बघा काँग्रेस पार्टी इज इन फेवर ऑफ प्रायव्हेटायझेशन of the economy, and so is the BJP. Similarly, the Congress party favors more autonomy for the states, and so does the BJP. So BJP will also oppose the construction of Ram Mandir at the site. आहे की नाही मजेशीर एक्झाम्पल?
पहिल्या गोष्टीवर काँग्रेस पार्टीचं म्हणणं आहे की प्रायव्हेटायझेशन करायचं, तर बीजेपी पण त्याला समर्थन करते. दुसऱ्या गोष्टीमध्ये काँग्रेसचं म्हणणं आहे की राज्यांना ऑटोनॉमी मिळाली पाहिजे, स्वायत्तता मिळाली पाहिजे, तर बीजेपी पण त्याचा सपोर्ट करते. मग पहिल्या 2 गोष्टींमध्ये जर बीजेपी काँग्रेसला सपोर्ट करत असेल, तर कंपल्सरी आहे का की तिसऱ्या गोष्टीवर पण बीजेपी त्याला सपोर्ट करेल? तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की बीजेपीचा राम मंदिरावर काय स्टँड होता? सगळ्यांना माहिती आहे, जगमान्य आहे हे. बरोबर? मग 2 गोष्टींवर मी तुमच्या सोबत आहे किंवा तुमच्या 2 बाबतीत मी तुमचं समर्थन करतो. मग याचा अर्थ काय मी सगळ्याच बाबतीत तुमचं समर्थन करेल का? नॉट पॉसिबल. ठीक आहे? नवरा-बायकोचं बघा. नवरा-बायको. ठीक आहे? नवऱ्याची एक गोष्ट बायकोला आवडते. नवऱ्याची दुसरी गोष्ट बायकोला आवडते. मग याचा अर्थ नवरा जे काही करेल ते सगळं बायकोला आवडेल का? बायको खपून घेईल का? नाही. नवरा जर तिरपा चालला तर बायको त्याला जोड्याने हाणेल. बरोबर? ठीक आहे. जोक्स अपार्ट. पण तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, धिस इज आर्ग्युमेंट बाय एनालॉजी. 2 गोष्टी सारख्या असल्या म्हणजे तिसरी गोष्ट पण सारखी असेल असं नाही. हे लॉजिक तुम्हाला तुमच्या खाजगी जीवनात सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे, एवढं लक्षात ठेवा. हे तुम्हाला पॅराग्राफवरचे क्वेशन्स का विचारले जातात किंवा एनालिटिकल रिझनिंगवर आधारित प्रश्न का विचारले जातात? तर तुमचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे? तुम्ही एखाद्या गोष्टीकडे कसं बघता? हे सुद्धा त्याच्यातून टेस्ट केलं जातं. मग एक जो अधिकारी असतो, तो कशा पद्धतीने बॅलन्स विचार करतो? का तो भावनांच्या आहारी जातो? हे पण या टेस्टमधून तुमचं बघितलं जातं. ठीक आहे? त्यानंतर पाकिस्तान अँड बांगलादेश हॅव बोथ लॉस्ट टू इंडिया इन क्रिकेट अँड कबड्डी. इंडिया शुड डिफीट देम इन हॉकी ऑल्सो. पाकिस्तान आणि बांगलादेश हे भारतासमोर क्रिकेटमध्ये पण हरले, कबड्डीमध्ये पण हरले. एक ॲडव्हर्टाइज यायची बघा, मौका. सगळ्यांनी ती ॲडव्हर्टाइज बघितली असेल. कोणी असं आहे का ज्यांनी मौका ही ॲडव्हर्टाइज नाही बघितली? नेहमी वर्ल्ड कपच्या वेळेस किंवा T20 वर्ल्ड कपच्या वेळेस ती ॲडव्हर्टाइज येते. ठीक आहे. आणि त्या त्या ॲडव्हर्टाइजवर अनेक वेगवेगळ्या अर्थाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ॲडव्हर्टाइज निघाल्या, की प्रत्येक वेळेस पाकिस्तानला वाटतं, की हा मौका आहे. आता आपल्याला वर्ल्ड कप जिंकायचा आहे. आपल्याला ही टूर्नामेंट जिंकायची आहे. पण भारत त्याला काही जिंकू देत नाही. ठीक आहे. सो पाकिस्तान आणि बांगलादेश, इव्हन बांगलादेशवर पण एक ॲडव्हर्टाइज निघाली होती. क्रिकेटच्या बाबतीमध्ये. ठीक आहे. सो पाकिस्तान, बांगलादेश हे दोघेही इंडियाच्या विरोधात हारले. क्रिकेटमध्ये पण हरले आणि कबड्डीमध्ये पण हरले. मग आता ते हॉकीमध्ये सुद्धा हरतील का? ही आर्ग्युमेंट आहे. ठीक आहे. ही खरी आर्ग्युमेंट आहे का खोटी आहे हे आपल्याला बघायचं नाहीये. ही स्ट्राँग आहे का वीक आहे? हे आपल्याला बघावं लागेल. ठीक आहे. कदाचित पाकिस्तान आणि बांगलादेश हे क्रिकेटमध्ये आणि कबड्डीमध्ये हरले, हा कदाचित योगायोग असेल. किंवा पाकिस्तान आणि बांगलादेशची जी क्रिकेट आणि कबड्डी टीम आहे, ती कदाचित वीक असेल. मग याचा अर्थ जी हॉकी टीम आहे, ती सुद्धा हरेल का? नाही. ती वीक असेल का? नाही. कदाचित हॉकी टीम खूप स्ट्राँग असू शकते दोघांची. बरोबर? सो 2 गोष्टी सारख्या आहेत, म्हणून तिसरी गोष्ट सारखी असेल, असं कंपल्सरी नाही. या पद्धतीने तुम्हाला पॅराग्राफ वाचताना तुम्हाला लॉजिक लावावं लागेल. एकेका शब्दावर तुम्हाला लॉजिक लावावं लागेल, विचार करावा लागेल. त्यानंतर share of pharmaceutical industry had shot up in the last year when special package was announced for the pharmaceutical sector. This year, special packages have been announced for the software sector. So, software shares should shoot. सांगा, ही आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे का वीक आहे? की मागच्या वर्षी जेव्हा सरकारने फार्मास्युटिकल इंडस्ट्रीला
स्पेशल पॅकेज जाहीर केलं होतं तेव्हा फार्मास्युटिकल इंडस्ट्रीचे जे शेअर्स आहेत त्यांचे भाव वाढले होते, त्यांचे भाव शूट झाले होते. आता यावर्षी सॉफ्टवेअर सेक्टरसाठी स्पेशल पॅकेज घोषित केलेलं आहे. म्हणून यावर्षी सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे जे शेअर्स आहेत ते शूट होणार आहेत. एखाद्या कंपनीचे शेअर, नीट ऐका हां. एखाद्या कंपनीचे शेअर जेव्हा शूट होतात तर केवळ गव्हर्नमेंटचं पॅकेज याचमुळे ते शूट होतात का? एखाद्या कंपनीचं किंवा एखाद्या सेक्टरचे शेअर जेव्हा शूट होतात तर त्यामागे केवळ गव्हर्नमेंटचं पॅकेज हे एकच रिझन असतं का? नाही. नाही. बरोबर? आता तुम्हाला कळलेलं आहे मला काय म्हणायचं. आता सांगा, स्ट्रॉंग आहे का वीक? आता सगळे म्हणतील ही वीक आर्ग्युमेंट आहे. मागच्या वर्षी फार्मास्युटिकलचे शेअर शूट झाले गव्हर्नमेंटच्या स्पेशल पॅकेजमुळे, तर तो कदाचित योगायोग असेल. मग जे फार्मास्युटिकल इंडस्ट्री सोबत झालं तेच सॉफ्टवेअर इंडस्ट्री सोबत होईल का? हे कशावरून? ठीक आहे. सो याचा अर्थ ही जी आर्ग्युमेंट आहे ती वीक आहे. त्यानंतर कॉझल आर्ग्युमेंट म्हणजे अशी आर्ग्युमेंट जिथे आपण कॉज आणि इफेक्ट यांचा संबंध जोडून आपण ती आर्ग्युमेंट करतो. बरं. द सिटी हॅज बीन फेसिंग द प्रॉब्लेम ऑफ वॉटर लॉगिंग फॉर 10 days. An outbreak of cholera is being feared. सांगा ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे का वीक? बरं ठीक आहे. स्ट्रॉंग किंवा वीकच्या आधी मला सांगा की याच्यात अझम्पशन काय आहे? या स्टेटमेंटमध्ये अझम्पशन काय आहे ते सांगा. याच्यात अझम्पशन हे आहे की जेव्हा जेव्हा वॉटर लॉगिंग होतं, जेव्हा जेव्हा अच्छा कळालं नाही. बरं, बरं. सिटीमध्ये मागच्या 10 दिवसापासून पाणी भरलेलं आहे. वॉटर लॉगिंग म्हणजे काय? पाणी भरलेलं आहे. त्यामुळे सर्वांना अशी भीती आहे की कदाचित कॉलराची साथ पसरणार आहे. मग आता याच्यात अझम्पशन काय आहे की जेव्हा जेव्हा वॉटर लॉगिंग हा ही परिस्थिती येते, ठीक आहे. ओमकारचं पण बरोबर आहे की जेव्हा वॉटर लॉगिंग परिस्थिती येते, वॉटर लॉगिंग हा प्रॉब्लेम आहे, पण आपल्याला अझम्पशन याच्यात शोधायचं आहे. तर अझम्पशन काय आहे की जेव्हा जेव्हा वॉटर लॉगिंग परिस्थिती येते तेव्हा तेव्हा कॉलराची साथ पसरते, हे अझम्पशन आहे. ठीक आहे. हे लेखकालाही माहिती आहे आणि हे वाचकालाही माहिती आहे. ठीक आहे. आता एखादी गोष्ट, एखादं अझम्पशन बरोबर, बरोबर शशिकांत? एखादं अझम्पशन जर लेखकाला माहिती आहे आणि वाचकाला माहिती नाही, तर प्रॉब्लेम होईल बघा. ठीक आहे. कसा प्रॉब्लेम होईल? की गोंधळ होईल ना. जो वाचक आहे तो म्हणेल, "अरे, असं कसं? असं कसं काय शक्य आहे? अरे, हा असं कसा म्हणतोय?" ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे अझम्पशन तुम्हाला माहितीच नाहीये. असं गृहीत धरा, की वॉटर लॉगिंगमुळे कॉलरा होतो हे तुम्हाला माहितीच नाही. याच्या मागचं विज्ञानच माहिती नाही तुम्हाला. तर तुमच्या डोक्यात प्रश्न येईल, की अरे, वॉटर लॉगिंगचा आणि कॉलराचा काय संबंध? मग वॉटर लॉगिंगचा आणि कॉलराचा संबंध आपण कसा जोडला? कारण की आपल्याला माहिती होतं, की हे अझम्पशन आहे, की वॉटर लॉगिंग पाणी एका ठिकाणी साचलं, की तिथे डास होतात किंवा तिथे जर्म्स सगळे पसरतात आणि मग कॉलराचे पसरण होते. ठीक आहे. वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण तिथे दिलं जातं. तर हे झालं अझम्पशन. ठीक आहे. आता आर्ग्युमेंट. द सिटी हॅज बीन फेसिंग प्रॉब्लेम ऑफ वॉटर लॉगिंग अँड आउटब्रेक ऑफ कॉलरा इज बिंग फिअर्ड. जेव्हा
आता बघा याच्यात काय सांगितलेलं आहे, कॉलरा आउटब्रेक. कॉलरा आउटब्रेकला जो कॉज सांगितलेला आहे तो कॉज काय आहे, वॉटर लॉगिंग. ठीक आहे. तर आपल्याला हे बघायचं आहे की ही आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे का वीक. तर ही आर्ग्युमेंट स्ट्रॉंग किंवा वीक कधी असेल, जेव्हा हा जो कॉज असेल तो परफेक्ट असेल, तो बरोबर असेल. ठीक आहे, तेव्हाच ही आर्ग्युमेंट ही स्ट्रॉंग आर्ग्युमेंट असते. जेव्हा एखाद्या गोष्टीचा कॉज सांगितला जातो एखाद्या वाक्यामध्ये, एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये, मग तो कॉज जर बरोबर असेल, ठीक आहे. आता बघा इथे कॉज काय आहे, वॉटर लॉगिंग. ठीक आहे, वॉटर लॉगिंग हा कॉज आहे. इफेक्ट काय आहे, तर कॉलरा. ठीक आहे. आता ही आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे का वीक हे बघायचं आहे. तर आपल्याला हे शोधायचं आहे की हा कॉज, या कॉजमुळे हा इफेक्ट खरंच होतो का? मला सांगा, वॉटर लॉगिंगमुळे कॉलरा खरंच होतो का? येस होतो. ओके. येस शशिकांत, हो. सगळ्यांचं उत्तर हो आहे. तर जेव्हा पण एखादा कॉज आणि त्याचा जो इफेक्ट आहे, सांगितलेला इफेक्ट, तो जर इफेक्ट बरोबर असेल, तर ती आर्ग्युमेंट ही स्ट्रॉंग असेल. ठीक आहे. ती आर्ग्युमेंट तेव्हा स्ट्रॉंग असेल. मग आता ही जी आर्ग्युमेंट आहे ती स्ट्रॉंग आहे. या कॉज आणि या इफेक्ट मध्ये स्ट्रॉंग रिलेशन आहे. वॉटर लॉगिंगमुळे कॉलरा होतो. ठीक आहे. बरं, सेकंड आर्ग्युमेंट बघा. बीजेपी should win the elections because it is a cadre based party. बीजेपी इलेक्शन्स जिंकलं पाहिजे कारण ती एक केडर बेस्ड पार्टी आहे. ठीक आहे. आता सांगा बरं, ही आर्ग्युमेंट स्ट्रॉंग आहे का वीक आहे? ज्यांचं म्हणणं आहे वीक आहे, त्यांना केडर बेस्ड पार्टीचा अर्थ नाही कळला अजून. केडर बेस्ड पार्टी म्हणजे काय, की ही बीजेपी ऑर्गनायझेशन जी आहे, हिचा थोडासा वास्तविकशी संबंध आहे. अगदी तालुका लेवल पासून, त्याच्यानंतर विलेज लेवल पासून, तालुका, डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल, अशा खालपासून तर वरपर्यंत बीजेपीचे जे केडर्स आहेत हे ठरलेले आहेत. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये गट प्रमुख असतो विलेज लेवलवर. ठीक आहे. गट प्रमुख नंतर तालुका प्रमुख, तालुका प्रमुख नंतर जिल्हा प्रमुख, जिल्हा प्रमुख नंतर राज्य प्रमुख, राज्य प्रमुख नंतर राष्ट्रीय सचिव, ते काय राष्ट्रीय काय प्रेसिडेंट. ठीक आहे. ही केडर बेस्ड पार्टी आहे. अशी हायरार्की आहे आणि जी पण पार्टी अशा पद्धतीची केडर बेस्ड पार्टी असते, तेव्हा ती इलेक्शन जिंकते. 2014चे इलेक्शन्स बीजेपी का जिंकलं? कारण की त्यांचं जे ऑर्गनायझेशन होतं ते खूपच स्ट्रॉंग होतं. 2019 2019चं इलेक्शन बीजेपी का जिंकलं? तर त्यांचे जे कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन होते खूपच स्ट्रॉंग होते. जी पॉलिटिकल पार्टी केडर बेस्ड असते, ती युजुअली इलेक्शन जिंकते. ठीक आहे. सो हे जे आर्ग्युमेंट आहे ती स्ट्रॉंग आर्ग्युमेंट आहे. एकेकाळी इंडियन नॅशनल काँग्रेस सुद्धा केडर बेस्ड ऑर्गनायझेशन होती. खूप प्रचंड तिचं जे ऑर्गनायझेशन होतं ते पण खूप स्ट्रॉंग होतं. अगदी नॅशनल लेव्हल पासून तर विलेज लेव्हल पर्यंत. जेव्हा आपलं राष्ट्रीय चळवळ चालायची किंवा त्याच्यानंतर इव्हन स्वातंत्र्यानंतर सुद्धा काँग्रेस ही एक खूप सक्षम अशी केडर बेस्ड ऑर्गनायझेशन होती. पण गेल्या काही वर्षांमध्ये तिचे जे केडर बेस्ड जी फीचर्स आहेत ते नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे गेल्या काही इलेक्शन्समध्ये त्यांना तो रिझल्ट मिळत नाही जो इतक्या वर्षांपासून मिळत होता. आणि हे बीजेपी अनेक वर्षांमधून काँग्रेसकडून शिकलं आणि म्हणून बीजेपीला आता गेल्या 2 इलेक्शनमध्ये रिझल्ट मिळालेले आहेत. पुढे काय होईल काही सांगू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर क्रिकेट मॅच हॅज बीन अबॅन्डन्ड, इट मस्ट हॅव रेन्ड.
क्रिकेट मॅच आता बंद झालेली आहे, याचा अर्थ 100% पाऊस पडलेला असेल. ह्याच्याबद्दल सांगा, स्ट्रॉंग आहे का वीक आहे? हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. हे कॉज इफेक्ट जे आहे ना, ते आपण आता इथून पुढे पण मी तुम्हाला समजून सांगणार आहे. तर ते तुम्हाला नंतर क्लिअर होणारच आहे, काही त्यात डाऊट नाहीये. पण हे समजून घ्या, की बघा, पाऊस पडला, की मॅच बंद होते. ठीक आहे? हे कॉज इफेक्ट रिलेशन आहे. ठीक आहे? आता मॅच तुम्हाला काय सांगितलं पहिलं स्टेटमेंट. पहिलं स्टेटमेंट मॅच बंद झाली. याचा अर्थ 100% पाऊस पडला असेल का? कारण की इथे मस्ट हा शब्द वापरलेला. मग जेव्हा आपण मस्ट म्हणतो याचा अर्थ काय? की पाऊस पडलेलाच असेल, त्याच्याशिवाय दुसरं कारणच नाही. पण असं आहे का रिअॅलिटीमध्ये? नाही. इतर अनेक कारणांमुळे मॅच बंद होऊ शकते. अनेक कारणं आहेत. कुठल्या प्लेयरला इजा झालेली असेल. कुठला प्लेयर रिटायर्ड हर्ट झालेला असेल. असे अनेक किस्से आहेत की प्लेयरला जखम झाली आणि तो ऑन स्पॉट गेला. ठीक आहे? कोरोना होऊ शकतो. मे बी पॉसिबिलिटी आहे. कुठल्या पॉलिटिकल पार्टीने आंदोलन केलं. ठीक आहे? दुसरं काहीही कारण असू शकतं, त्याच्यामुळे मॅच बंद होऊ शकते. टेरर अटॅक्स होऊ शकतात. किडनॅपिंग होऊ शकतं. बॉम्ब हल्ला होऊ शकतो. काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे मॅच बंद होऊ शकते. मग मॅच बंद झालेली आहे, याचा अर्थ पाऊस पडलेलाच असेल, असं नाहीये. कदाचित समर चालू असेल तिकडे. समरमध्ये कुठून पाऊस पडणार? ठीक आहे? सो ही आर्ग्युमेंट वीक आर्ग्युमेंट आहे. आता हळू-हळू तुम्हाला कळत चाललेलं आहे, की कशा पद्धतीने तुम्हाला लॉजिक लावायचं. त्यानंतर सेल्समॅन आर्ग्युमेंट. सेल्समॅन्स आर्ग्युमेंट. प्रेक्षक खेळू सेट नाही कधी. प्रेक्षक खेळू शकत नाही. नाही, तुम्हाला तुमची कमेंट मला नाही कळली. पण आपल्याला फक्त हे बघायचं आहे, की कॉज इफेक्ट रिलेशनशिप. ते तुम्हाला थोडंसं अजून आपण पुढे एक्झाम्पल बघणार आहोत. अजून लगेच कळेल तुम्हाला. थोडं थांबा. थोडं तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील. मी तुम्हाला कॉज इफेक्ट रिलेशनशिप खूप चांगल्या पद्धतीने समजून सांगेल. तुम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. सेल्समॅन्स आर्ग्युमेंट. तुम्हाला एक किस्सा सांगतो. एक किस्सा सांगतो, की एक जो सेल्समॅन आहे. तुम्ही अनेक सेल्समॅन तुम्ही बघितले असतील, की ते वेगवेगळे कारणं सांगून, वेगवेगळे एक्सपेरिमेंट करून ते तुम्हाला एखादं प्रॉडक्ट विकायचा प्रयत्न करतात. विशेष करून जे स्ट्रीट मार्केट असतं, जे रस्त्यावर मार्केट भरतं, तिथे वेगवेगळ्या प्रकारचे सेल्समन खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आयडिया लावतात. फॉर एक्झाम्पल वॉलेट असेल किंवा बॅग असेल, लेदरचे वॉलेट असेल किंवा लेदरचा बॅग असेल किंवा लेदरची बेल्ट असेल, तर ते आग लावून दाखवतात, की बघा, हे ओरिजिनल लेदर आहे, जेन्युइन लेदर आहे. हे आग तुम्ही किती लावली तर ते पेटणार नाही. असं लाईटर तुमच्या समोर ते पेटवून दाखवतील. मग जेन्युइन लेदर असेल तर त्याला आग लागणार नाही. ठीक आहे? प्लास्टिकचं असेल किंवा दुसरं कुठलं तरी मटेरियल असेल तर लगेच जळून जाईल किंवा लगेच ते मेल्ट होऊन जाईल. मग असाच एक सेल्समॅन होता. तो कंगवा विकत होता आणि माझा कंगवा किती चांगला आहे, हे दाखवायसाठी त्यांनी काय केलं, तो कंगवा इतका जोरात वाकवला, की बघा तो किती स्ट्राँग कंगवा आहे आणि तो जो वाकवला त्याने इतक्या जोरात वाकवला, की तो कंगवा तुटून गेला. आता 5 सेकंदासाठी तो जो गिराईक होता, तो पण शांत बसला. तो सेल्समन तो पण शांत बसला. सेल्समन माझा कंगवा किती चांगला आहे, हे पटवून देण्यासाठी तो इतक्या लेव्हलपर्यंत गेला, की त्याने तो कंगवा तोडून टाकला. ठीक आहे? आणि 5 सेकंदानंतर तो सेल्समन काय बोलला, की "बघा, माझा कंगवा इतका स्ट्राँग आहे, तुम्हाला आतून पण बघता येईल तो किती स्ट्राँग आहे. तुम्हाला आतून पण बघता येईल, की हा किती स्ट्राँग आहे." ठीक आहे? तर सेल्समॅन आर्ग्युमेंट काय असते, की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीचे एडव्हांटेजेस समोरच्याला सांगता.
एखाद्या गोष्टीचा ॲडव्हांटेज सांगून तेव्हा जेव्हा तुम्ही एखादा युक्तिवाद करता, तेव्हा आपण त्याला म्हणतो सेल्समॅन्स आर्ग्युमेंट. ठीक आहे. याचं पहिलं उदाहरण, स्पोर्ट्स विल हेल्प द स्टुडंट्स टू कीप इन गुड हेल्थ, सो इट शुड बी मेड कंपल्सरी फॉर कॉलेजेस. स्पोर्ट्स बद्दल बोललं जात आहे. स्पोर्ट्समुळे स्टुडंट्सची जी हेल्थ आहे ती चांगली राहू शकते, हेल्थसाठी चांगलं आहे, म्हणून कॉलेजेसमध्ये ते कंपल्सरी केलं पाहिजे. आता मूळ मुद्दा काय आहे, की स्पोर्ट्स कॉलेजमध्ये कंपल्सरी करायला पाहिजे का नको? आर्ग्युमेंट काय आहे? येस, करायला पाहिजे. का? तर त्याचे ॲडव्हांटेज सांगितलं आहे. काय ॲडव्हांटेज आहे? की ते हेल्थसाठी चांगलं आहे. ठीक आहे? कळतंय तुम्हाला सेल्समॅन्स आर्ग्युमेंट? ओके. व्हेरी गुड. व्हेरी गुड. सो आता तुम्हाला सांगेल मी कोणती स्ट्राँग आहे, कोणती वीक आहे, तुम्हाला सांगेल. रिलिजन अँड पॉलिटिक्स should be kept apart since religious inclination will be violative of democratic principles. ठीक आहे. धर्म आणि राजकारण, रिलिजन आणि पॉलिटिक्स यांना एकमेकापासून वेगळं ठेवलं पाहिजे. की कारण की काय होईल, की रिलिजियस इन्क्लिनेशन, जर एखादा व्यक्ती धर्माकडे जर झुकलेला असेल, तर तो कदाचित डेमोक्रॅटिक तत्वांच्या विरुद्ध वागेल. ठीक आहे. सो म्हणून धर्म आणि राजकारण हे वेगळं ठेवलं पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला बघा, पुन्हा एकदा बघा, की ती आर्ग्युमेंट राइट आहे का रॉंग आहे, हे तुम्हाला सांगायचं नाहीये. हे लक्षात घ्या. विवेक, शशिकांत, नीट लक्ष द्या, की ती आर्ग्युमेंट राइट आहे की रॉंग आहे, हे आपल्याला बघायचंच नाहीये. आपण या मार्गाला जर गेलो, तर 100% आपण चुकणार आहे. ठीक आहे. कारण की पुढे बघा कसे गोंधळ होणार आहे. आणखीन आपण एक्झाम्पल बघणार आहोत. तिसरं एक्झाम्पल. तर इथे फक्त समजून घ्या, की रिलिजन आणि पॉलिटिक्सचं उदाहरण दिलेलं आहे, की त्याच्याकडे जर आपण गेलो, तर ते व्हायोलेटिव्ह होऊ शकतं. म्हणजे रिलिजियस इन्क्लिनेशन हे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलच्या ला व्हायोलेट करू शकतं. म्हणून रिलिजन आणि पॉलिटिक्सला वेगळं केलं पाहिजे. त्याच्यात प्रश्न काय आहे? रिलिजन आणि पॉलिटिक्सला वेगळं केलं पाहिजे का? तर आर्ग्युमेंट काय म्हणते? येस. आर्ग्युमेंट उदाहरण काय देते? की रिलिजियस इन्क्लिनेशन हे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलच्या विरोधात जाऊ शकतं. म्हणून हे सेपरेट केलं पाहिजे. ठीक आहे. तिसरं, स्ट्राइक डिस्टर्ब द नॉर्मल लाईफ ऑफ द कॉमन मॅन, देअरफॉर देअर शुड बी बॅन ऑन स्ट्राइक्स. जर एखाद्या ठिकाणी स्ट्राइक झाला, तर सामान्य माणसाचं जीवन विस्कळीत होतं. म्हणून स्ट्राइकवर बॅन असला पाहिजे. स्ट्राइकवर बंदी असली पाहिजे. ठीक आहे. आता प्रश्न काय होता, की स्ट्राइकवर बंदी आणायला पाहिजे का नको? आर्ग्युमेंट काय म्हणते? येस, बंदी आणली पाहिजे. कारण काय? तर इथे उदाहरण दिलेलं आहे, किंवा डिसएडव्हांटेज सांगितलेलं आहे. एखाद्या गोष्टीचं ॲडव्हांटेज किंवा डिसएडव्हांटेज सांगून आपण एखादी आर्ग्युमेंट करतो, त्याला आपण सेल्समॅन्स आर्ग्युमेंट म्हणतो. इथे स्ट्राइकचा डिसएडव्हांटेज सांगितला आहे, की त्याच्यामुळे कॉमन मॅनच्या लाईफवर परिणाम होतो. ठीक आहे. फक्त आता इथे आपल्याला फोर्सफुलनेस कसा ठरवायचा आहे? सेल्समॅन्स आर्ग्युमेंट ही स्ट्रॉंग आहे का वीक आहे, हे कसं ठरवायचं? तर बघा, जर एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये ॲडव्हांटेज दिलेला असेल, ठीक आहे, एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये एखाद्या गोष्टीचा ॲडव्हांटेज दिलेला असेल, तर ते ॲडव्हांटेज खरंच आहे का? खरंच ते एखाद्या गोष्टीचा ॲडव्हांटेज आहे का? खरंच स्पोर्ट्समुळे विद्यार्थ्यांच्या हेल्थवर पॉझिटिव्ह इफेक्ट होईल का? खरंच ठीक आहे. आता दुसरा
एक्झाम्पल देतो डिसएडव्हांटेज. एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये एखाद्या गोष्टीचं जर डिसएडव्हांटेज दिलेलं असेल, तर खरंच ते डिसएडव्हांटेज आहे का? ठीक आहे. खरंच रिलिजियस इन्क्लिनेशन हे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलच्या विरोधात असू शकतं का? आपण जर बौद्ध धर्म बघितलं, बौद्ध धर्म आणि बौद्ध धर्मातील जे संघ असायचे, प्राचीन काळामध्ये बौद्ध धर्माचे जे संघ आहेत, आजच्या आजचं जे आपलं पार्लमेंट आहे, आजचं जे आपलं संसदीय कार्यप्रणाली आहे, त्या संसदीय कार्यप्रणालीमधले बहुतेक सर्व प्रकारचे जे मोशन्स असतील, ठराव असतील, कायदा पास करण्याची प्रक्रिया असेल, वेगवेगळ्या प्रकारचे नियम, नियमावली असतील, या सर्वच्या सर्व गोष्टी ते बौद्ध धर्मातील जे प्राचीन संघ असायचे, त्यांच्यामध्ये ते वापरले जायचे. मग आज जे आपण आपल्या संसदेमध्ये जी आपली संसदीय कार्यप्रणाली आहे, ती प्राचीन भारतामध्ये बौद्ध धर्माच्या संघांमध्ये वापरली जायची. आणि हे जे विधान आहे, हे जे ऑब्झर्वेशन आहे, ते माझं नाही आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेलं आहे. बुद्धा अँड हिज धम्मा. बुद्धा अँड हिज धम्मा. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आहे. त्याच्यात त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, की प्राचीन काळामध्ये जे बुद्धिस्ट संघ असायचे, ते कशाप्रकारे डेमोक्रॅटिक होते. ठीक आहे. तुम्हाला मी पुन्हा एकदा सांगितलं होतं, शीख धर्मावर मी एक व्हिडिओ तयार केला होता, गुरु नानक जयंतीच्या दिवशी. तुम्ही सगळ्यांनी तो पाहिला असेल. नसेल पाहिला तर जाऊन बघा. त्याच्यात मी सांगितलं होतं कशाप्रकारे शीख धर्म हा डेमोक्रॅटिक आहे. सो जर एखाद्या आर्ग्युमेंटमध्ये एखाद्या गोष्टीचं डिसएडव्हांटेज दिलेलं असेल, तर ते खरंच डिसएडव्हांटेज आहे का? हे बघितलं पाहिजे. एखाद्या गोष्टीचं एडव्हांटेज दिलेलं असेल, तर खरंच ते एखाद्या गोष्टीचं एडव्हांटेज आहे का? हे बघितलं पाहिजे. त्यानंतर प्रॅक्टिकॅलिटी. खरंच ती गोष्ट प्रॅक्टिकल आहे का? उदाहरणार्थ स्ट्राइक्सवर बंदी आणणे हे खरंच प्रॅक्टिकल आहे का? हे तुम्हाला बघावं लागेल. मग हे जर आपण सगळे पॅरामीटर लावले, तर आपण आता बघू शकतो, की कोणती स्ट्राँग आहे आणि कोणती वीक आहे. पहिली आर्ग्युमेंट ही स्ट्राँग आहे. दुसरी आर्ग्युमेंट ही वीक आहे. तिसरी आर्ग्युमेंट ही सुद्धा वीक आहे. ठीक आहे. कारण की रिलिजियस इन्क्लिनेशन हे डेमोक्रॅटिक प्रिन्सिपलच्या विरोधात आहे, असं म्हणता येणार नाही. सो हे डिसएडव्हांटेज नाही आहे. म्हणून ती आर्ग्युमेंट वीक आहे. स्ट्राईकमुळे कॉमन माणसाचं जीवन विस्कळीत होतं हे बरोबर जरी असलं, पण तरी सुद्धा त्याच्यावर बॅन आणणे हे प्रॅक्टिकल नाही. ते योग्य नाही. म्हणून ती आर्ग्युमेंट वीक आहे. बरं. आता आपण डायरेक्ट येऊ, उत्तरावरचे प्रश्न कसे असतात आणि तुम्हाला कशा पद्धतीने कन्फ्यूज केलं जातं. ठीक आहे. आता बघा. उतारा एक तुम्हाला दिला जातो. तुम्हाला एक उतारा दिला जातो आणि त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. कधी-कधी त्या उत्तरावर 3 प्रश्न असतात किंवा कधी-कधी 5 प्रश्न असतात. एखादा जर प्रश्न आपण बघितला, तर त्या प्रश्नामध्ये एक ऑप्शन बरोबर असतं, बाकी 3 चुकीचे असतात. मग हा जो प्रश्न विचारणार आहे, एक्झामिनर आहे, त्याचं कार्य उलट ते खूप डिफिकल्ट आहे. की जे 4 ऑप्शन तो देईल, त्याच्यातलं एकच बरोबर असलं पाहिजे आणि हे जे ऑप्शन्स आहेत ते एकमेकाच्या जवळ-जवळ नको. ते दूर-दूर असले पाहिजे. त्यांच्यामध्ये फरक असला पाहिजे. ठीक आहे? तरच त्याच्यामध्ये कन्फ्युजन राहणार नाही. चारीच्या चारी जर ऑप्शन सारखे असतील, तर त्याच्यामध्ये भरपूर कन्फ्युजन होईल. मग विद्यार्थी योग्य आन्सर टिक करू शकणार नाही. म्हणून हे एक्झामिनरची ड्युटी आहे,
की 4 ऑप्शन्स हे चारीच्या चारी वेगळे असतील. ठीक आहे. आणि त्याच्यातलं एकच ऑप्शन हे वेगळं असेल, सगळ्यांपेक्षा वेगळं असेल आणि एकच ऑप्शन करेक्ट असेल. ठीक आहे. मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, की जेव्हा आकडेवारी विचारली जाते, जेव्हा खूप कठीण प्रश्न असेल, आता उदाहरणार्थ सी-सॅटचं उदाहरण बघा. सी-सॅटचं उदाहरण. एखाद्या प्रश्नाचं उत्तर करेक्ट आन्सर जर 64 असेल, 64 तर ऑप्शन्स कसे असतील बघा. 1, 2, 3, 4. ठीक आहे. एक असेल 54, एक असेल 44, एक असेल 74 आणि एक असेल 64. सो हे ऑप्शन सगळे दूर-दूर दिलेले आहेत तुम्हाला. आणि एखाद्या वेळेस जेव्हा खूपच कठीण प्रश्न विचारला जातो, ज्याचं उदाहरणार्थ एखाद्याचं उत्तर आहे 33.33. ठीक आहे. तर तुम्हाला ऑप्शन कसे दिले जातील? 33.32, 33.31, 33.34, 33.33 असे तुम्हाला जवळ-जवळ आन्सर दिले जातील. हे खूप कमी वेळाला होतं. मग अशामुळे जो प्रश्न सेट करणारा आहे त्याचं जे काम आहे ते खूप कठीण आहे. मग तो काय करतो? ऑप्शन असे बनवतो, की तुम्हाला कशाप्रकारे कन्फ्यूज करता येईल. माहिती तीच असते. तर एखादी माहिती तुम्हाला वेगळ्या भाषेत तो देईल. एखादा स्टेटमेंट आहे. ठीक आहे. तो घुमवून फिरवून तुमच्या समोर ते स्टेटमेंट मांडेल आणि तुम्हाला कन्फ्यूज करायचा प्रयत्न करेल. किंवा एखादी खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला एकदम लाईटली सांगून टाकेल, जेणेकरून तुमचं त्याच्याकडे लक्ष जाणार नाही. किंवा एखादी खूप छोटीशी इन्फॉर्मेशन असेल, एकदम युजलेस इन्फॉर्मेशन असेल, तिला तो इतकं असं महत्त्व देईल, की तुम्ही त्याच्याकडे फोकस कराल. शब्दांची रचना अशा प्रकारे तो करेल, की तुम्ही कन्फ्युजनमध्ये जाल. याचं उदाहरण बघा. काही उदाहरणं आहेत. उदाहरणार्थ जर त्याला असं म्हणायचं असेल, की रमण वर्गातून सर्वात हुशार विद्यार्थी आहे. तर तो काय म्हणेल इनडायरेक्टली पूर्ण वर्गात रमण एवढा हुशार कोणीच नाही. ठीक आहे. म्हणायचं तेच आहे. पण शब्दांचा फेरबदल बघा कसा आहे. इंग्लिश उदाहरण सांगतो. ही ओव्हर एट. त्याने अति खाल्लं. मग आता शब्द तुम्हाला कॉम्प्लेक्स कसा केलेला आहे बघा. कसं कठीण करून टाकलेलं आहे. ही पार्टूक ऑफ मोर फूड दॅन व्हॉट कुड बी कन्सिडर्ड होलसम फॉर हिज कॉन्स्टिट्यूशन. ठीक आहे. साधं आहे. त्याने अति खाल्लं. ही ओव्हर एट. पण काय म्हटलंय? ही पार्टूक ऑफ मोर फूड दॅन व्हॉट कुड बी कन्सिडर्ड होलसम फॉर हिज कॉन्स्टिट्यूशन. मग अशी मोठी-मोठी विधानं जेव्हा तुमच्या समोर येतात, मग अर्धे कॅन्डिडेट्स तर तिथेच हातपाय गाळायला लागतात, की "अरे बापरे! हे काहीतरी कसलं भारी तो इंग्लिश बोलतोय. कसलं खतरनाक इंग्लिश आहे." मग ते इंग्लिश बघूनच आपण घाबरून जातो. ठीक आहे. तर एक्झामिनरचं हे उद्दिष्ट आहे, की तुम्ही घाबरावं. तुम्ही कन्फ्यूज व्हावं. हे त्याचं उद्दिष्ट आहे. मदन इज सोहन्स फादर. हेच सांगायचं आहे त्यांना. पण ते काय म्हणतात? मदन इज द ओन्ली सन ऑफ सोनीज मदर्स फादर इन लॉ. झालं? किती सोपं आहे तुम्हाला कन्फ्यूज करणं. पण तुम्हाला कन्फ्यूज व्हायचं नाहीये. तुमचं काम काय आहे? डिटेक्टिव्ह होऊन तुम्हाला ते पॅराग्राफ वाचायचे आहेत. त्याने तुम्हाला कितीही कन्फ्युजन करण्याचा प्रयत्न केला, तरी आपण आपलं लॉजिक लावायचं, आपण आपलं डोकं शांत ठेवायचं आहे, डोकं ठिकाणावर ठेवायचं आहे आणि मग आपलं लॉजिक यूज करायचं. ठीक आहे. आता बघा, पॅराग्राफमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं किंवा एखादा मेसेज कसा तुम्हाला दिला जातो. हा पॅसेज वाचा तुम्ही. Eat only brand X chocolates. 4 out of 5 doctors surveyed recommended brand X low sugar chocolates for their patients who eat chocolates. तुम्ही अशी एखादी जाहिरात टीव्हीवर बघितली असेल. ठीक आहे. अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील टीव्हीवर, की फक्त ब्रँड Xचे चॉकलेट्स तुम्ही खा. कारण 5 पैकी 4 डॉक्टरांनी सांगितलं, की आम्ही आमच्या पेशंट्सला हे चॉकलेट रिकमेंड करतो.
आम्ही आमच्या अशा पेशंटला चॉकलेट रेकमेंड करतो, जे चॉकलेट खातात. बरं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ही ॲडव्हर्टाइज बघता किंवा पहिल्यांदा हा पॅराग्राफ वाचता, तुम्हाला काय वाटतं, की "अरे बापरे! कसलं भारी चॉकलेट आहे." की 5 पैकी 4 डॉक्टर म्हणजे 80% डॉक्टरांनी हे चॉकलेट आपल्याला रेकमेंड केलेलं आहे. मग हे चॉकलेट इतकं भारी असेल, तर आपण हे खाल्लंच पाहिजे. बरोबर? पण इथे तुम्हाला मिसगाईड केलेलं आहे. पहिली गोष्ट, ब्रँड एक्सच का? ठीक आहे. याच्याबद्दल सांगितलेलं आहे का या या ॲडव्हर्टाइजमध्ये, या पॅराग्राफमध्ये? नाही सांगितलंय. डॉक्टर दुसऱ्या ब्रँडबद्दल सांगतच नाहीत का? ठीक आहे. असं काही म्हणजे या ॲडव्हर्टाइजमधून किंवा या पॅराग्राफमधून असं तुम्हाला समजून येतंय, की डॉक्टर दुसरा ब्रँड रेफरच नाही करत कोणाला. ते फक्त ब्रँड एक्स चॉकलेट फक्त रेफर करतात. कारण की हा ओन्ली हा शब्द वापरलेला आहे. पण असं काही आहे का? याच्यात असं कुठे म्हटलेलं आहे का, की अ, जे डॉक्टर्स आहेत ते ब्रँड वाय किंवा ब्रँड झेड हे कधी रेफरच करत नाही? असं नाहीये. बरोबर? त्यानंतर दुसरी गोष्ट, ते चॉकलेट सर्वांसाठी आहे का? नाही. ते फक्त अशा पेशंटसाठी आहे, जे चॉकलेट खातात. ठीक आहे. कदाचित त्या डॉक्टरांचं मत असेल, की तुम्ही चॉकलेट खाऊच नये. त्या डॉक्टरांचं मत असेल, की माझ्या पेशंटने चॉकलेट खाऊच नये. जर त्यांना बीपी असेल तर. सॉरी, जर त्यांना डायबिटीज असेल तर. ठीक आहे. डायबिटीज असेल तर त्या पेशंटने चॉकलेट खाऊच नये. पण आता असे पेशंट्स ज्यांना चॉकलेट शिवाय राहवलं जात नाही, त्यांना डॉक्टर काय सांगतील? किंवा ठीक आहे, त्यातलं तुम्ही ब्रँड एक्सचे चॉकलेट खा. त्याच्यामध्ये शुगर कमी असते. तुम्हाला खायचंच आहे तर. ठीक आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट, फक्त निवडक डॉक्टरांनीच हे सांगितलंय. तुम्हाला माहिती आहे का, की किती डॉक्टरांचा सर्व्हे केला? 5 पैकी 4 डॉक्टरांनी असं सांगितलं. याच्यातून तुम्हाला असं कळलंय का, की किती डॉक्टरांचा सर्व्हे झाला? 1000 डॉक्टरांचा, 10,000 डॉक्टरांचा का 50,000 डॉक्टरांचा सर्व्हे झाला? त्यापैकी 5 पैकी 4 डॉक्टरांनी असं सांगितलं. आपल्याला याच्यातून काहीच कळत नाही. होऊ शकतं कदाचित फक्त 5च डॉक्टरांना तुम्ही विचारलं असेल आणि लक बाय चान्स 5 पैकी 4 डॉक्टरांनी सांगून टाकलं, की हां, चला हे ब्रँड एक्स चॉकलेट घ्या. मग 5 पैकी 4 डॉक्टरांच्या सांगण्याने तुम्ही एखादं चॉकलेट तुम्ही विकत घेऊ शकता का? मग फक्त ब्रँड एक्स चॉकलेटच घ्यायला पाहिजे, असं काही आहे का? ठीक आहे. सुरुवातीला जेव्हा आपण हा पॅराग्राफ वाचला होता किंवा जेव्हा अशा प्रकारची आपण ॲडव्हर्टाइज बघितली होती, तेव्हा आपल्याला असं वाटलं होतं, की लयच भारी चॉकलेट आहे गड्या हे. आपण एकदा ना एकदा तर हे विकत घेतलंच पाहिजे, खाल्लंच पाहिजे. पण नाही, जेव्हा तुम्ही लॉजिक लावलं, तेव्हा आपल्याला कळलं, की पहिली गोष्ट हे चॉकलेट आपल्यासाठी नाही. दुसरी गोष्ट, एकमेव हे चॉकलेट नाहीये. अजून बरेच चॉकलेट मार्केटमध्ये आहेत. तिसरी गोष्ट, किती डॉक्टरांनी सांगितलं हे पण क्लिअर नाही. ठीक आहे. सो या पद्धतीने तुम्हाला लॉजिक लावायचं. लगेच आपण पटापट दुसरं एक्झाम्पल घेऊ. ओन्ली गुड फाईट मॉस्किटो रिपेलंट्स कॅन गिव्ह यू 24 hour प्रोटेक्शन फ्रॉम मॉस्किटोज अँड दॅट स्पेशल गुड फाईट सेंट. केवळ गुड फाईट मॉस्किटो रिपेलंटच एकमेव असा आहे, की जे तुम्हाला 24 तास सुरक्षा देईल आणि तुम्हाला तो जो स्पेशल गुड फाईटचा सेंट आहे, तो सुद्धा तुम्हाला देईल. ठीक आहे. हे वाक्य वाचल्यानंतर तुम्हाला असं वाटेल, की मार्केटमध्ये फक्त गुड फाईट हे मॉस्किटो रिपेलंट असं आहे, की हे एकमेव असं रिपेलंट आहे, की ते 24 तास सुरक्षा देतं. पण असं आहे का? नाही. कदाचित मार्केटमध्ये अनेक वेगवेगळे असतील. अनेक वेगवेगळे ब्रँड असतील. मॉर्टिन असेल, काय वेगवेगळे प्रकारचे ब्रँड असतील. ठीक आहे. ते सुद्धा 24 तासाचं सुरक्षा देतात. मग गुड फाईटमध्ये असं स्पेशल काय आहे? तर गुड फाईट एकमेव असा आहे,
की जो 24 तास सुरक्षा सुद्धा देतो आणि त्यासोबत तो जो स्पेशल सेंट आहे, तो सुद्धा देतो. ह्या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे बाकी कुठलाच ब्रँड देत नाही. कळतंय तुम्हाला? ठीक आहे. नाहीतर पहिले तुम्हाला काय वाटलं होतं, की अरे बापरे! मग आता आपण फक्त गुड फाईट मॉस्किटो रिपेलंटच घेतलं पाहिजे. फक्त तोच असा मॉस्किटो रिपेलंट आहे, की तो 24 तास प्रोटेक्शन देतो. पण तसं नाहीये. बाकीचे पण लोकं आहेत, की जे तुम्हाला 24 तास प्रोटेक्शन देतात. पण तो जो स्पेशल सेंट आहे, आता याच्यामध्ये जादू कशामुळे झालेली आहे? हा जो एक शब्द आहे अँड, तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल कुठे अँड वापरलेला आहे, कुठे ऑर वापरलेला आहे. अँडचा अर्थ काय? की 1 आणि 2 दोन्ही 24 तास प्रोटेक्शन सुद्धा आणि तो स्पेशल सेंट सुद्धा. ठीक आहे. ऑरचा अर्थ काय असतो? हे किंवा ते. आता दुसरा ब्रँड एकतर तो 24 तास प्रोटेक्शन देईल किंवा तो स्पेशल सेंट देईल. पण ह्या दोन्ही गोष्टी सोबत कोणीच नाही देणार. दोन्ही गोष्टी सोबत कोण देईल? तर फक्त गुड फाईट मॉस्किटो रिपेलंट. मग तुम्हाला या दोन्ही गोष्टी सोबत पाहिजे असतील तरच तुम्ही हे घ्या. मग आता एखादा समजा ब्रँड असा असेल, की जो सेंट मारत नाही. तो कुठलाच सेंट देत नाही. पण तो 24 तास प्रोटेक्शन देतो मॉस्किटोच्या विरोधात. आपल्याला नकोय का? कोणी सांगितलं? गरज काय? आपल्याला काय? आपल्याला डास चावायला नको. एवढं आपलं ऑब्जेक्टिव्ह आहे. मग तो सुगंध गुलाबाचा येतो का चंदनाचा येतो का कोणता येतो आपल्याला काही घेणं-देणं नाही. हे तुम्हाला याच्यातून शिकायचं आहे. कुठे अँड वापरलेला आहे, कुठे ऑर वापरलेला आहे, हे तुम्हाला मायन्यूट पद्धतीने शोधून काढायचं आहे. मग आता कोणते-कोणते सांकेतिक शब्द आहेत, कोणते-कोणते सिम्बॉलिक वर्ड्स आहेत. ऑल, ऑल्वेज, ॲट लीस्ट, ॲट मोस्ट, बट कॅन बी, बट कॅनॉट बी, कॉन्झिक्युटिव्ह, ॲडजेसंट, डायरेक्टली, इनडायरेक्टली हे वाचा तुम्ही. तुम्हाला पी-डी-एफ पाठवतो. सगळेच्या सगळे शब्द नोटीस करा. त्यांचे अर्थ समजून घ्या. आणि जेव्हा तुम्ही नेक्स्ट टाईम पॅराग्राफ वाचाल, तेव्हा हे जे सांकेतिक शब्द आहेत, ते कुठे-कुठे तुम्हाला क्रॉस होतात. ते ऑब्झर्व्ह करा, त्यांना सर्कल करा आणि त्याचा अर्थ शोधायचा प्रयत्न करा, की एक्झॅक्टली आता इथे काय म्हटलेलं आहे. सो मला असं वाटतं, की आपण इथे थांबायला पाहिजे. कारण की बरेच अजून पॉइंट्स आहेत आणि घाई-घाईमध्ये जो आपलं अंडरस्टँडिंग आहे, ते कुठेतरी चुकायला नको.